थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो मित्रहो, परंतु त्या गावात गेल्यानंतर त्या तरुणांकडून मी लोकगीतांचा संग्रह केला. लोकगीतांचा संग्रह करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की त्या लोकगीतांमध्ये कुठेतरी मॉडिफाय केलं गेलं होतं. आता हे मॉडिफाय कशा पद्धतीचं आणि आदिवासी संस्कृतीला कशा पद्धतीने बाधा ठरणार आहे त्याच्यावर मी चर्चा करणार आहे. एका लोकगीतामध्ये उल्लेख केला होता की हिरवादेव आणि कंसरी अशी दोन नावं होती त्या लोकगीतामध्ये. हिरवादेवाच्या ऐवजी येशू ख्रिस्ताचं नाव घेतलं गेलं होतं आणि कंसरीच्या ठिकाणी त्यांनी मेरी आईचं नाव घेतलं गेलं होतं. आता ते लोकगीत वाचल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की हे मूळ गीत परंपरागत आणि आदिवासी लोकगीतामधलं आहे, परंतु त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताचं आणि मेरी आईचं नाव जोडल्यामुळे एखादा जेव्हा विचारवंत किंवा एखादा संशोधक त्या गावामध्ये जाईल, त्याच्यावरती चर्चा करेल आणि त्या लोकगीताचा अभ्यास करेल, तेव्हा तो सहजपणे लिहून जाईल की आदिवासी लोकजीवनामध्ये येशू ख्रिस्ताचा आणि मेरीचा उल्लेख आढळतो, म्हणजे आदिवासी हे पूर्वापार ख्रिश्चन होते असं तो स्पष्ट विधान लिहून जाईल. आणि मग पुढचे संशोधक जे त्याच्यावरती संशोधन करणार आहेत किंवा आदिवासी संस्कृतीवर काहीतरी लिहायचा प्रयत्न करणार आहेत ते त्याच्यावरती पुष्टी जोडतील आणि मग सबंध आदिवासी समाजाला ख्रिश्चनमय करण्याचा प्रकारसुद्धाही घडू शकतो. आज आदिवासी समाजाची ही शोकांतिका आहे. परंपरा म्हणजे नेमकं काय याच्यावरती बऱ्याच आदिवासी तरुणांची आता दिशाभूल झालेली आहे. एकतर आमच्याकडे जे हजारो पंथ येत आहेत, ज्या पद्धतीने धर्माचं परिवर्तन केलं जातं आहे, त्या दृष्टीने आज आमच्या नृत्यांकडे तुमचं दुर्लक्ष होत आहे. आज तारसारखं नृत्यासारखं आहे जे आज मॉडिफाय होऊन वेगळ्या पद्धतीने सादर केलं जात आहे. जर हे वेगळ्या पद्धतीने सादर केलं जात आहे तर याचं मूळ काय आहे याचा अभ्यास करणं हे आपल्याला गरजेचं आहे. असं म्हणतात की तारपा नृत्यामध्ये पूर्वी 100हून अधिक प्रकार होते. आज काही ठिकाणी तारपा नृत्य नाचलं जातं. त्या ठिकाणचा जर आपण विचार केला किंवा तिथे जर भेट दिली तर आज मोजकेच 10 ते 15 तारपा नृत्यातले नृत्य प्रकार शिल्लक आहेत. मग उरलेल्या 100पैकी जे नृत्य प्रकार होते ते आज लोप पावत चाललेले आहेत, ते कुठेही बघायला मिळत नाहीत. जर मग ते कुठेही बघायला मिळत नाहीत तर त्याचा शोध घेणं हे आपलं काम नाही का मित्र? आज आपण उच्च शिक्षित झालेले असू, पण समाजाकडे मी म्हणतो तसं की डोळसपणे किती जण लक्ष देत आहेत. जर डोळसपणे आपण समाजाकडे लक्ष दिलं नाही तर जे वेगळ्या परंपरा आहेत, वेगळे पंथ आहेत, वेगळे धर्म आहेत, याच्या पद्धतीने आपल्या आदिवासी समाजाला नष्ट होण्यासाठी हे कारणीभूत होणार आहेत. आता आमचा आदिवासी जो अर्धशिक्षित तरुणसुद्धा आहे की कुठेतरी तो हे नृत्य प्रकार सादर करायला लाजतोय. एका बाजूने त्याच्याकडे रोजगार नाही, एका बाजूने तो उन्हाळा पावसाळा रोजगार करत असतो, त्याच्यामुळे त्याच्याकडे नृत्य करण्यासाठी वेळ नसतो. एका बाजूने हातावरचं पोट. मग जर हे नृत्य प्रकार जोपासायचे असतील तर याला प्रामुख्याने शिक्षित पुढे येणं गरजेचं आहे. आपले आदिवासींचे नृत्य प्रकार, आदिवासींच्या देवदेवता ह्या काही कुठे लाज बाळगण्यासारखी गोष्ट नाही. उलट आज ज्या आदिवासी समाजाने जगाला माणुसकीचा धडा शिकवला, ज्या आदिवासी समाजाने निसर्गवाद जगाला शिकवला, त्या आदिवासी संस्कृतीचा जगामध्ये उदो केला जातोय. आणि खुद्द आमचा आदिवासी तरुण जो मानसिक गुलामीमध्ये जगतोय तो आमच्या समाजाची कुठेतरी हेट करतोय. इंग्रजांच्या काळामध्ये जसं नवशिक्षित इंग्रज तरुणांनी भारतीय संस्कृतीचा हेट केला होता की नाही मित्र, त्याच पद्धती कदाचित आज आमच्यासारखा शिकलेला तरुण, सवरलेला तरुण आदिवासी समाजाचा हेट करतोय. कुठेतरी ही शोकांतिका आहे. कुठेतरी याच्यावरती आपण विचार केला पाहिजे की आमच्या आदिवासी संस्कृतीचा ऱ्हास जो होतो आहे याच्यात आमची जबाबदारी कुठे आहे, आमची भूमिका कुठे आहे. आणि जेव्हा ही भूमिका तुम्ही यथोचितपणे उमटवणार आहात, टिकवणार आहात, त्यावेळी हा समाज सशक्तपणे उभा राहील. जोपर्यंत तुम्ही या गोष्टीमध्ये पुढाकार घेणार नाहीत आणि ही जबाबदारी कुणाची तरी आहे किंवा कोणीतरी येऊन करेल, मित्र या भ्रामकल्पनेमध्ये राहू नका. कोणीतरी आपल्या समाजामध्ये गॉडफादर निर्माण होईल आणि तो आपल्या समाजाला तारण्याचं काम करेल. नाही मित्र, आज आपण शिकलेलो आहोत, सवरलेलो आहोत, सगळ्यांनी एकजुटीने पुढे या. तुम्ही एकजुटीने जरी पुढे आलात तरी तुम्ही तुमच्या समाजाचे गॉडफादर होऊ शकता. तुम्ही समाजाला वाचवू शकता. ज्या पद्धतीने आदिवासी समाजाचं बाजारीकरण केलं जातं, आदिवासी समाजावर टीका केली जाते, ज्या पद्धतीने आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष केलं जातं, त्यांच्या योजनांची हेळसांड केली जाते, त्यांच्यापर्यंत योजना पुरवल्या जात नाहीत आणि योजना जरी घोषित झाल्या तरी ते आदिवासींच्या निधीवरती लक्ष ठेवणारे राजकीय काकदृष्टीवाले माणसं आहेत.
या सगळ्यांना जर बंदिस्त करायचं असेल, कुठेतरी याला आळा घालायचा असेल, तर मी म्हणतो की समाजातल्या शिक्षित तरुणांनी पुढे आलं पाहिजे. या सगळ्या सिस्टीमवरती एक कविता सांगतो आणि मग पुढे बोलतो की मानवी हक्कांची जी पायमली झालेली आदिवासी समाजाच्या बाबतीत त्याच्यावर सुद्धा मी बोलणार आहे. मी सरकारला एक प्रश्न विचारतोय कवितेच्या माध्यमातून. मित्र, मानवी हक्क, कवितेचं शीर्षक आहे मानवी हक्क. तुमच्या कस्टम ड्युटीसारखं किंवा GST सारखंच आमच्या मजुरीचं आणि रोजंदारीचं जगण्याचे रेट फिक्स करा. तुमच्या कस्टम ड्युटीसारखेच किंवा GST सारखेच आमच्या मजुरीचे, रोजंदारीचे आणि जगण्याचे रेट फिक्स करा. तेवढं धाडस केलं तर पुढच्या इलेक्शनला खुशाल या. परत घ्या निवडणूक, पोट निवडणूक वगैरे. तेवढा त्यांचा दौरा होतो प्रलंबित कामाचा, रस्त्यांचा, नव्या आश्वासनासह गावाचा विकास होतो. आज मी थोडंसं एका फार मोठ्या विषयाला हात घालणार आहे. तो विषय कदाचित इथे चर्चेला जावा की नाही हा सुद्धा एक थोडा वादाचा मुद्दा होऊ शकतो. परंतु आदिवासी समाजामध्ये ज्या पद्धतीने मानवी हक्कांची पायमल्ली होती आहे त्याच्यावर फारसं कोणी बोलत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये किंवा स्वातंत्र्यानंतरसुद्धा इथल्या आमच्या राजकर्त्यांनी एक बेधडक विधान केलं की भारतामध्ये कुठल्याही पद्धतीचे आदिवासी राहत नाहीत आणि तिथेच आदिवासींचं अस्तित्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला गेला. आता आदिवासी समाजाचं अस्तित्व एवढ्या लवकर मित्र संपुष्टात येणार नाही. एका ब्रिटिश अधिकाऱ्याने सुद्धा याच्यावरती विधान केलेलं आहे की आम्ही भारताला स्वातंत्र्य देतोय, परंतु हे स्वातंत्र्य जोपर्यंत आदिवासी समाज स्वतःच्या हिमतीवरती आणि हक्काने मागत नाही तोपर्यंत आम्ही आज स्वातंत्र्य द्यायला थोडासा विचार करणार आहोत. म्हणजे याच्यातून ब्रिटिश अधिकाऱ्याला हे मांडायचं होतं की हा देश, हा मूळ समाज, हा देश, ही जमीन ही फक्त आदिवासींची आहे आणि इथले परंपरागत फक्त आदिवासी आहेत. मग एवढं सुंदर विवेचन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेलं असतानासुद्धा आमचा अभ्यास नसल्यामुळे आम्ही या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष करतोय. आम्ही इथले मूळ रहिवासी आहोत. आदिवासी शब्दामध्ये सगळं सामर्थ्य लपलेलं आहे. तरीसुद्धा काही लोक आदिवासींना वनवासी किंवा इतर वेगवेगळी नावं देण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण आदिवासी समाजामध्ये इथला हक्कच व्यक्त केला जातोय, व्यक्त स्पष्ट होतोय. मी म्हणतो व्यक्त करण्यापेक्षा तो स्पष्ट होतोय. आदिवासी समाज इथला मूळ मालक आहे, परंतु या मूळ मालकाकडे कुणीही लगेच सत्तांतर किंवा सगळे अधिकार देणार नाही मित्र. कारण आपण नेटिव्ह आहोत, रानटी आहोत असं या लोकांचा समज आहे. त्यांनी आपल्याला रानटी म्हटलं तर याच्यामध्ये लाज बाळगण्यासारखं मित्र काही नाही. कारण तो रानटी हे आपलं बिरुदावली आहे. आपण रानामध्ये राहतोय म्हणजे आपण रानटी आहोत, पण खऱ्या अर्थानं आपण इथले मालक आहोत. आता बरेचसे मुद्दे इथे उपस्थित होत आहेत. या मुद्द्यांवरती आपण चर्चासुद्धा करतोय, मी चर्चा करतोय, मी तुमच्याशी संवाद साधतोय. पण मित्र, अलीकडे मी जे म्हटलं की मानवी हक्काची कुठेतरी पायमली होते. एखाद्या ठिकाणी आदिवासी समाजामध्ये एखादी मोठी घटना घडते आणि संपूर्ण गावाला वेठीस धरलं जातं आणि त्याच्यावरती त्या तथाकथित गावाला शिक्षासुद्धा होते. मी मान्य करतो की तो गुन्हा घडला, आदिवासी समाजाकडून गुन्हा घडला, परंतु हा गुन्हा घडण्यामागची पूर्वपीठिका कुणीही लक्षात घेतली नाही मित्र. ही घटना जेव्हा घडत होती त्याच्या आधी 10-15 दिवसाचे जर तुम्ही व्हॉट्सअपचे मेसेज बघितले, जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियावरचे सगळे मेसेजांचं जर संकलन केलं, सगळं मीडिया बघितलं, तर आदिवासी समाज जो श्रद्धाळू आहे, कुठल्याही गोष्टीवरती लवकर विश्वास ठेवतो, त्या समाजामध्ये कुठेतरी अफवा पसरवण्याचं काम केलं गेलं होतं व्हॉट्सअपच्या माध्यमातून. त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेचसे अफवांना पेव फुटलं होतं आणि त्या गोष्टीतून एखादी घटना घडली आणि ती अतिशय निंदनीय अशी आदिवासी समाजाला थोडीशी कलंकित करणार ठरली. पण मी म्हणतो की ती जी गोष्ट घडली त्याच्या पाठीमागे आम्ही त्यांचा कुठलाही पाठपुरावा करणार नाहीत. जे दोषी होते, जे आरोपी होते त्यांना शिक्षा झाली आणि व्हायलाच पाहिजे. कारण अशा पद्धतीचे आदिवासी समाजामध्ये कुठलंही कृत्य घडत नाही. पण मित्र, जेव्हा ही घटना घडली त्याच्या आधीचे 15 दिवसाचे जर तुम्ही व्हॉट्सअप किंवा इतर याच्यावरती मेसेज बघितले तर ते अगदीच आणि अफवा पसरवणारे असे होते. कदाचित त्याच्यातूनही सुद्धा घटना घडली असेल, त्या आरोपींना शिक्षा झाली, हे उचित झालं, व्हायलाच पाहिजे. परंतु मित्र, त्यानंतर त्या गावांमध्ये जी मानवी हक्कांची पायमली झाली त्याच्यावर फारसं कोणीही बोललं नाही. मला वाटतं कुसुमताईंनी त्याच्यावरती छान लेख लिहिला होता की जी मानवी मूल्यांची पायमली झाली, निरापराध लोकांनासुद्धा शिक्षा झाली, संपूर्ण गाव, संपूर्ण व्यवस्था तिथली उद्ध्वस्त झाली. त्यावेळी मानवी हक्काचा दिंडोरा पिटवणारी लोकं होती कुठे?
ज्या पद्धतीने एखादी घटना घडते, मानवी हक्काचा उदोउद्धाव केला जातो, परंतु आदिवासी समाजामध्ये अशा पद्धतीचा जेव्हा घटना घडतात आणि ज्या पद्धतीने त्यानंतर होणारी पायमली, होणारे अत्याचार याच्याकडे मात्र आम्ही दुर्लक्ष केलं. त्याबाबतीत कोणी बोललं नाही, त्यावेळेस सुद्धा कोणी संघटित झालं नाही. हे असं का होतं? एखादी घटना निंदनीय घडली, ठीक आहे, त्याच्यावरती त्या आरोपींना शिक्षासुद्धा झाली, पण त्यानंतर तिथे ज्या पद्धतीने मानवी हक्कांची पायमली झाली त्याच्यावरती कुणीतरी विचारवंतांनी आपलं निर्भीड मत व्यक्त करायला पाहिजे होतं, त्याच्यावरती बोलायला पाहिजे होतं. मित्र, आज आमच्यावरती एखादा देव थोपवला जातो. आम्हाला म्हटलं जातं की तुमचे देव अशा पद्धतीचे, तुमचे देव तशा पद्धतीचे. आणि मित्रांनो, शोकांतिकेची गोष्ट अशी आहे की आमच्या बहुतेक आदिवासी तरुणांनासुद्धा माहिती नसतं आमची आदिवासी देवदैवतं कोणती आहेत. कधी आम्ही आमच्या लग्नांमध्ये जे तेलवण पाडलं जातं ते तेलवण अगदी लक्षपूर्वक ऐकत सुद्धा नाहीत. ते तेलवण जरी तुम्ही ऐकलं मित्र हो ना, तरी तुमच्यामध्ये तुम्हाला आदिवासी समाजातली देवदेवतांची संपूर्ण नावं माहिती होतील. एखादा भगतगिरी करणारा वैद्य असेल तुमच्या गावामध्ये, किंवा जाणती जुनी माणसं आहेत, त्यांच्याकडून तुम्ही देवदेवता माहिती करून घ्या. निश्चितपणे मित्र हो, आज आमच्याकडे एक मोठा मुद्दा चर्चेला जातो आहे, आमचं कुलदैवत राम की रावण. मित्रा, हो फार मोठा विषय आहे. याच्यावरती जे युद्ध पेटलं जातं किंवा याच्यावरती जे वादविवाद होतात ते फक्त आदिवासी समाजामध्येच होतात. याच्यामध्ये टोकाची भूमिकासुद्धा घेतली जाते. आमचे आदिवासी तरुण एका बाजूने रामाचं समर्थन करतात, एका बाजूने रावणाचं समर्थन करतात. आमचा पूर्वज कोण याच्यामध्ये सुद्धा आम्ही एवढा वेळ वेस्ट घालवतो आहोत आणि याच्यावरती भांडणं करून आम्ही पोलीस स्टेशनपर्यंत पोचतो आहोत. मित्रांनो, ही शोकांतिकेची गोष्ट आहे. ज्या विषयाचा कधी निकाल लागला नाही, जे फक्त एक साहित्यमधून रामायण आणि महाभारत अभ्यासलं जातं, त्याच्यामधल्या पात्रांना घेऊन संपूर्ण समाज लढतो आहे. मित्रांनो, याच्यासारखी शोकांतिका नाही. कुणाला आपलं दैवत मानायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु तो समाजासमोर ठेवून त्याच्यावरती चर्चा घडवून शिकलेले सवरलेले तरुण त्याच्यामध्ये डोकं घालवून पोलीस स्टेशनपर्यंत जातात आणि मग त्याच्यामध्ये संपूर्ण आपला वेळ आणि आयुष्य वाया घालवतात. मित्रांनो, ही योग्य गोष्ट नाही. आज ज्या पद्धतीने आमच्या तरुणांची दिशाभूल केली जाते, ज्या पद्धतीने आमचा तरुण कुठल्या तरी विचाराला बळी पडतो, याला कुठेतरी वेळीच सावरणं हे आम्हाला गरजेचं वाटतं आहे. मला तरी गरजेचं वाटतं आहे. आणि ज्या संघटना आहेत, ज्या खऱ्या अर्थानं आदिवासींसाठी काम करू पाहतात, त्यांनी या प्रश्नांवरती खऱ्या अर्थानं विचार करायला पाहिजे, चर्चासत्र घडवून आणायला पाहिजे, तरुणांनी एकत्र यायला पाहिजे. कारण इथलं राजकारण हे फार तळाचं आणि गलिच्छ असं राजकारण केलं जातं आहे. आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा राजकारण मारामारीपर्यंत आणि टोकापर्यंत येत आहे. आज आमच्या राजकारणामध्ये गावच्या गाव फुटत आहेत, दोन भावांमध्ये भांडणं होत आहेत, दोन समाजामध्ये भांडणं होत आहेत, समाजामध्ये तेढ निर्माण होत आहेत. ज्या राजकारणामध्ये काहीही तथ्य नाही, ज्याच्यामध्ये तुमचा वैयक्तिक कुठलाही फायदा नाही, त्या राजकारणावरती तुम्ही अगदी मरेस्तोपर्यंत भांडण करतायत, त्याच्यामध्ये गुंतून पडतायत. जर सारासार विवेक बुद्धी जर तुम्ही जागृत ठेवली तर मित्र, मला वाटत नाही की तुम्ही राजकारणाच्या मागे धावाल. याच्यावरती एक कविता वाचतो तह नावाची, आणि मग राजकारणावरती मी भाष्य करतो. कवितेचं नाव आहे तह. पक्ष संघटनांचे समर्थन करताना सतत सांडते आहे रक्त आमच्या स्वकीयांचे. पक्ष आणि संघटनांचे समर्थन करताना सतत सांडते हे रक्त आमच्या स्वकीयांचे. आतले आत युद्ध करून आणि त्यानंतरचा शांततेचा प्रत्येक तह करावा लागतोय आम्हाला पोलीस चौकीवर मजुरी खर्चून. मी सहज उचलून पाहिला घरापर्यंत गरगळत आलेला दगड, स्मशानात पोचलेल्या मुडद्यांच्या रक्तपाताच्या खुणा उमटलेल्या दिसल्या त्याच्यावरती. आज हीच परिस्थिती आमच्या इथल्या राजकारणाची झालेली आहे. कुठलाही राजकारणी व्यक्ती येतो, आमच्या तरुणांना भडकवून देतो आणि आमचे तरुण त्याच्यावरती लढत बसतात. मित्रहो, मला छाती ठोकपणे सांगावं, ज्या आमदाराला, खासदाराला किंवा राजकीय व्यक्तीला तुमच्या गटातून, तुमच्या मतदारसंघातून तुम्ही निवडून देतात, तो राजकारणी व्यक्ती, तो आमदार, खासदार कितपत तुमच्या समस्यांची उकल करतोय. आज आदिवासींच्या वाड्यामधले रस्ते, वीज असेल किंवा असे गंभीर प्रश्न आहेत की त्याच्यावरती कुणीही फारसं बोलत नाही किंवा त्याचं एखादं टेंडरसुद्धा मांडलं जात नाही. आज एखाद्या गावचा जर रस्ता असेल मित्र, 10-10 वर्ष त्याची डागडोजी केल्याचे टेंडर काढलं जातं, त्याच्या मागचा निधी लंपास केला जातो, तरीसुद्धा त्या दगडा निघालेल्या रस्त्यावरती येणारे जाणारे प्रवास करणारे राजकीय व्यक्ती कोणीही बोलत नाही, कारण त्याचा निधी त्यांच्याच खिशामध्ये गेलेला असतो.
मित्र, या राजकारणामध्ये तुमची दिशाभूल होते. या राजकारणामध्ये तुम्ही संपूर्णपणे सिस्टीममध्ये नागवले जातात. पण आम्ही सारासार विवेकबुद्धी त्या राजकारणांच्या पाठीमागे ठेवलेले आहे. आम्ही त्याच्यावरती बोलत नाही, आम्ही त्याच्यावर विचार करणार नाही, कारण आम्ही व्हॉट्सअपसारख्या विद्यापीठामध्ये शिकत आहोत. आम्ही फॉरवर्डच्या जमान्यामध्ये जगतो आहोत. आम्हाला फॉरवर्ड करण्यामध्ये इतका उच्च कोटीचा आनंद मिळतो आहे. आम्हाला टिकटॉकच्या माध्यमावरती इतका आनंद मिळतो आहे. आम्हाला कुठेतरी एखादी पोस्ट करण्यामध्ये इतका आनंद वाटतो आहे की आम्हाला बाहेर जगामध्ये काय चाललं आहे, बाहेर काय चाललं आहे किंवा आमचा समाज कुठल्या परिस्थितीमध्ये आहे याच्यावर विचार करायला मुळीच वेळ नाही. आणि तुम्ही तर आम्हाला सांगूच नका, कारण तरुण पिढी अशा पद्धतीने आम्हाला स्पष्ट उत्तर द्यायला मोकळी आहे. आज एकच विषयावरती आम्ही कितीतरी वेळा बोलत बसतो. आज एखाद्या चौकाचा जर विचार घेतला तर त्या चौकात एखाद्या महापुरुषाची पुण्यतिथी साजरी करायची असेल, एखाद्या जयंती साजरी करायची असेल तर आमच्या 10 संघटना तिथे टाईम घेऊन आणि ती जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत असतात. विषय एकच, आम्ही आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं नाव घेऊन संघटना स्थापन केलेली असो किंवा तंट्या भिल्ल यांच्या नावाने केलेली संघटना असो किंवा बिरसा मुंडा यांच्या नावाने आम्ही एखादी संघटना निर्माण केलेली असो, आमचा हेतू फक्त एकच असतो की आदिवासी समाजाला कुठेतरी दिशादर्शक म्हणून काम करायचं. मग जर तुमच्या संघटनेचा उद्दात्त हेतू दिशादर्शक हा जर असेल तर तुम्ही 10-12 संघटना का काढताय? एका संघटनेचे सदस्य व्हा, आणखी मजबूत व्हाल. सगळे संघटनाचे सदस्य तुम्ही चौकात एकत्र या, तिथे जयंती पुण्यतिथी साजरी करा. मला वाटतं की याच्यासारखा मोठा मेळावा असू शकत नाही. आणि जर तुम्हाला याच्यासारखा मोठा मेळावा वाटत असेल तर खुशाल मी म्हणतो 10-10चे गट करा, प्रत्येक समाजाचे उपजमातीचे गट करा, काही हरकत नाही. आणि संपूर्ण समाजाच्या चिंध्या करून टाका. ज्या आदिवासींना तुम्ही एकजूट बांधण्याचा विचार करतात की संपूर्ण आदिवासी समाज एकत्र नांदला पाहिजे, एकत्र राहायला पाहिजे, पण मित्रहो ही वस्तुस्थिती आहे. असं होणार नाही, कारण आमची 10 डोकी 10 दिशेने विचार करतात. आणि जननायक बिरसा मुंडांच्या नावाने आम्ही 10 संघटना काढू. बिरसा मुंडांचं नाव एकच, पण संघटना 10. आणि मग आम्ही 10 पद्धतीने कार्य करणार, 10 पद्धतीने आम्ही लढा देणार, 10 पद्धतीने आम्ही सिस्टीमशी लढणार. आणि मग मित्रांनो सांगा, 10 पद्धतीने लढल्यानंतर एखादा अधिकारी, एखादा राजकारणी फक्त एखाद्या संघटनेला समर्थन करेल की जो त्याला राजकीय दृष्टीचा फायद्याचा असेल. मग तुम्ही 10 संघटना एकत्र या मित्र, आणि एकत्र येऊन काम करा. बघा बरं, तुमच्या प्रश्नांचा अशी चुटकीसरशी प्रत्येक प्रश्न सुटेल. आणि नाही सुटला तर मग मला सांगा, आपण याच्यावरती चर्चासत्र घडवू, याच्यावरती विचारवंतांचं मत मागू. पण मित्र असं होणार नाही. मला माहीत आहे तुम्ही 10 संघटना एकत्र येणार नाही, त्याच्यामुळं मला फारसं काही बोलावं सुद्धा लागणार नाही. आज ज्या ठिकाणी आदिवासी समाज आहे, ज्या ठिकाणी उपजमाती गुन्हे गोविंदाने नांदतायत, त्या ठिकाणी सुद्धा अरेरावी बघायला मिळते मित्र. ज्या ठिकाणी एखादा समाज जास्त लोकसंख्येमध्ये असेल, तो समाज तिथल्या अल्पसंख्याक उपजमातीवरती आपला अधिकार गाजवत असतो, आपले हक्क लादत असतो, आपली संस्कृती लादत असतो, त्यांच्या संस्कृतीला लेखनाची वृत्ती जोपासत असतो. मग मित्र मला सांगा, ज्यावेळी आम्ही आदिवासी म्हणून एकत्र येण्याचा विचार करतो, आदिवासी म्हणून आम्ही एकत्र जेव्हा मोठे प्रश्न राजकीय व्यवस्थेसमोर मांडत असतो, तेव्हा मित्र एक गोष्ट निदर्शनास घेतली पाहिजे किंवा एक गोष्ट प्रकर्षाने विचारात घेतली पाहिजे की आम्ही आतल्या आत पोखरले गेलेले आहोत. कारण आमचं मन स्वच्छ नाही, आमचा विचार स्वच्छ नाही, आमचा हेतू स्वच्छ नाही. कारण आम्ही आमच्या गावामध्ये असलेल्या अल्पसंख्याक उपजमातीला तुच्छ लेखण्याचं काम करतोय. जर तुम्ही हातामध्ये हात घेऊन एकत्र येण्याचा विचार करताय तर तुम्ही समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला, तो कुठल्याही विचाराचा असेल, कुठल्याही विचाराचं समर्थन करणारा असेल, त्याला तुम्ही समोर घेतलं पाहिजे. जेव्हा तुम्ही एकजुटीने काम कराल त्याचवेळी तुमचे सगळे प्रश्न सुटणार आहेत. ज्यावेळी तुम्ही उपजमातींमध्येच भांडणं लावण्याचं काम करणार आहात किंवा एकमेकाला दोष देण्याचं काम करणार आहात, त्यावेळी मित्र हो, आपण एकसंध आदिवासी आहोत असं तुम्ही छातीठोकपणे म्हणू शकणार नाही. आणि ही वेळ मित्र हो, आम्ही आमच्यावर स्वतःहून ओढवून घेतलेली आहे. ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय किंवा ज्या पद्धतीने आपल्या ग्रामीण भागामधलं राजकारण आहे, त्याच्यावर एक छोटीशी कविता वाचतो आणि नंतर या विषयावर बोलतो. राजकारणावर टीका करणारी ही कविता आहे. एखादी राजकीय व्यक्ती ऐकत असेल तर त्याच्यासाठी ही जळजळीत अंजन असेल असं मी म्हणतो. तुमच्या संधिसाधू कार्यकर्त्यांनी शेतात जाऊन आई बापाला उचलून आणलं तुमच्या सभेसाठी.
तुमच्या संधीसाधू कार्यकर्त्यांनी शेतात जाऊन आईबापाला उचलून आणलं तुमच्या सभेसाठी. शेवटपर्यंत एकही शब्द न पोचलेल्या त्याच कार्यकर्त्यांनी भाषणानंतर कडकडून टाळ्या वाजवल्या फक्त तुमच्या समाधानासाठी. त्याच रात्री 2 गटात झालेल्या हाणामारीत सबंध गाव फुटला. गाव फुटला तेव्हा पोलिसांनी सुद्धा केला नाही हस्तक्षेप तुमच्या नावाचा बॅनर पाहून. त्यानंतर कित्येक दिवस पाडा गल्ली प्रत्येक रस्ता खालची आळी वरची आळी घुमसत होती आतल्या आत. नेमकं सत्तांतर कसं झालं साहेब काहीच कळलं नाही. आज ज्या तरुणांच्या संघटना आहेत, जे तरुण संघटनेमध्ये काम करत आहेत, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी काम करत आहेत, त्यांनी आमदारांना खासदारांना कधीही प्रश्न विचारला नाही. जिल्हा परिषद सदस्यांना सुद्धा विचारलं नाही. आपल्या गावामध्ये एखादी योजना नाही, पेशाची हेळसांड झालेली आहे, पेशाचा निधी कुठेतरी वेगळ्या मार्गाने खर्च केला जातो आहे, त्याच्यामध्ये गफलत होते आहे, तरीसुद्धा त्याच्यावरती कोणी बोलत नाही. म्हणजे कुठेतरी आमचे साधे ग्रामसभेचे सदस्यसुद्धा ग्रामपंचायतचे सदस्यसुद्धा काकदृष्टी ठेवून त्या निधीवरती डोळा ठेवून आहेत, ज्यांना समाजाचं काहीही पडलेलं नाही. आणि एखादा सरपंच जर मनापासून काम करत असेल, त्यांनी जर पेसा निधी चांगल्या पद्धतीने वापरला असेल, तर त्याने मला छातीठोकपणे सांगावं की सर माझ्या ग्रामपंचायतीमध्ये मी येणारा पेसाचा संपूर्ण निधी गावाच्या विकासासाठी लावला. अपवादसुद्धा याला असू शकणार नाही, कारण ही वस्तुस्थिती आहे. याच्यावरती ज्या पद्धतीने ग्रामविकास कामं झालेली आहेत ती अगदी दयनीय अशा अवस्थेमध्ये आहेत. जर या दयनीय अवस्थेमध्ये माझा गाव असेल तर सरकारने पुढील 50 वर्ष जरी आम्हाला भरघोस निधी दिला तरीसुद्धा आमचा विकास होणार नाही आहे, कारण आमची मनोवृत्तीच विकासाची नाही आहे. आम्ही कुठेतरी जे लाच भ्रष्टाचार या सगळ्या सिस्टीममध्ये गुंतलेले आहोत, त्या मानसिकतेचे आम्ही आदिवासीसुद्धा झालेलो आहोत. आदिवासी समाजामध्ये वस्तूंच्या देवाणघेवाणाची उदात्त परंपरा होती. जर मग ही उदात्त परंपरा आजही जोपासली जाते, तर मग आम्ही ज्या राजकर्त्यांना ज्या ग्रामपंचायत सदस्यांना निवडून दिलेला आहोत त्यांना आम्ही सदा प्रश्नही विचारू नये की तुम्ही गावासाठी येणारा निधी कुठे खर्च केला जातो. आज आमच्या ग्रामसभांची इतकी बिकट अवस्था आहे की तिथे जर शिकलेला तरुण सवरलेला तरुण जर उपस्थित झाला असेल आणि त्याने जर एखादा प्रश्न केला तर ती ग्रामसभा तहकूब केली जाते. त्या ग्रामसभेमध्ये पुढचे विषय मांडलेच जात नाहीत. काही ठिकाणी तर अशी सिच्युएशन आहे की तथाकथित सरपंचाचे समर्थक काठी आणि लाठ्या घेऊन उभे राहतात. ज्याने प्रश्न विचारलं त्याला दमदाटी केली जाते. जर आमच्या आदिवासी समाजामधल्या ग्रामसभांची ही कंडिशन असेल तर मित्रहो, कुठला विकासाच्या नावाने फक्त बोंबाबोंब करण्याशिवाय आमच्या हातात काहीच उरलेलं नाही आहे. मी असं म्हणत नाही की समाजातला प्रत्येक माणसाला आपण आदिवासी आहोत किंवा आदिवासी म्हणून काम करायला पाहिजे याचं भान असेल. नाही मित्रहो, कारण सामान्य माणसाला आज मुद्दा आपल्या हातावरचं पोट जगवण्याचं आहे. ज्या पद्धतीने आदिवासींची संस्कृती नष्ट होते, आदिवासींची उपजीविकेची साधनं नष्ट होत आहेत, आदिवासींचा रोजगार नष्ट होतो आहे, या सगळ्या सिस्टीममध्ये आदिवासी सामान्य माणूस भरडला गेलेला आहे. आदिवासी माणसाला आपल्या संस्कृतीविषयी किंवा आपण कुठल्या सिस्टीममध्ये जगतोय याचं भान नाही मित्रांनो, कारण तो सामान्य माणूस त्याची विचारक्षमता एका स्थितीत येऊन थांबलेली आहे. परंतु तुमच्या आमच्यासारखे शिकलेले जे तरुण आहेत मित्र, त्यांनी जग अनुभवलेलं आहे, जग पाहिलेले आहे, जगामधले बरे वाईट अनुभव घेतलेले आहेत. मग तुम्ही त्या माणसांच्या हातामध्ये हात ठेवा. तुम्ही थोडंसं 2 पायऱ्या खाली उतरा. मित्र, आपण ज्या ठिकाणावरती आज आहोत, ज्या नोकऱ्या आपण करतो आहोत त्यासुद्धा आपण त्या समाजाच्या आरक्षणावरतीच घेतलेल्या आहेत. कुठेतरी आपले पूर्वज, आपले आईबाप हे सुद्धा अशिक्षितच होते. त्यांनीसुद्धा कुठेतरी आपल्याला छान पद्धतीने शिकवलं आणि इथे उभं केलं. जर आपल्या आईवडिलांनी आपल्याला इथं उभं केलं तर हे समाजाला विसरण्यासाठी नाही आहे. कुठेतरी आपण समाजाचं देणं लागतो आहे मित्रांनो. आणि ज्यावेळी तुम्ही समाजाचा विचार करणार आहोत, समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करणार आहात मित्रांनो, त्यावेळी मला वाटत नाही की एखादा समाज सशक्त होण्यापासून वंचित राहील. राजकारण थोडंसं साधक बाधक असेल हो, परंतु ज्यावेळी तुम्ही शिकलेले तरुण सवरलेले तरुण एकामध्ये गावामध्ये एकत्र याल आणि आपल्याला पुढचा सरपंच कोण पाहिजे, आपल्या वॉर्डामधून कोण सदस्य यायला पाहिजे, एखादा शिकलेल्या सवरलेल्या मुलालासुद्धा उभं करू शकता तुम्ही.
ज्या माणसांना विकासाचं काहीही पडलेलं नाही त्यांना तुम्ही डावलू शकता ना. परंतु आज आमची शोकांतिका इतकी आहे की आमच्या ग्राम व्यवस्थेमध्ये सुद्धा पक्षपद्धती शिरलेली आहे. आम्ही एखाद्या विशिष्ट पक्षाचं समर्थन करतो आहोत. सरकारने तर त्याच्यावरती निर्देश लावलेले आहे की गावाच्या राजकारणामध्ये पक्ष नकोत, तरीसुद्धा आम्ही एखाद्या पक्षाचं समर्थन घेतो आहे आणि तिथलं पॅनल येण्यासाठी काम करतो आहे. मग सारासार शिकलेले तरुण, सगळे शिकलेले तरुण आपले विचार आणि बुद्धी गहाण ठेवून काम करतात का ग्रामस्तरावरती? एखाद्या शिक्षकानेच गाव सुधारण्याचा ठेका घेतलेला आहे का? शिक्षकांवरती ज्या पद्धतीने टीका केली जाते, शिक्षक ज्या पद्धतीने समाज उभा करण्याचं काम करतोय, कळवळीने काम करतोय, त्या शिक्षकाला आज संपूर्ण सिस्टीममध्ये नागवून ठेवलेलं आहे. आज जिल्हा परिषद शाळांची जी शोकांतिका तयार झालेली आहे, याला कुठेतरी आम्ही सुद्धा जबाबदार आहोत. कारण आम्ही शाळेतल्या शिक्षकाला कधी प्रश्नच विचारत नाही. आम्हाला उच्च अशा महागड्या शाळांमध्ये प्रवेश घ्यायला वेळ आहे, परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जाऊन साधी आमच्या विद्यार्थ्याची चौकशी करावी इतकंही आम्ही काम करू शकत नाही. जे शिकलेले सवरलेले तरुण आहेत ते सुद्धा आपल्या मुलांना दुसऱ्या नामांकित शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी आटापिटा करतात, आश्रम शाळेमध्ये आटापिटा करतात. जिल्हा परिषदेमध्ये जे शिक्षक आलेले असतात ते अतिशय गुणसंपन्न असे शिक्षक असतात. मी तर म्हणतो की महाराष्ट्रातले किंवा जगामधले सगळ्यात बेस्ट अध्यापन करत असतात. आणि शिक्षकांसाठी जी चाळणी परीक्षा सरकारने घेतलेली असते मित्र, त्या चाळणी परीक्षेतून पूर्ण चाळून आणि गुणवत्ता प्राप्त शिक्षक त्या जिल्हा परिषदांमध्ये शिकवत असतात. पण जर एवढा गुणवत्तापूर्ण शिक्षक जिल्हा परिषदेमध्ये काम करत असेल तरी त्या जिल्हा परिषदांची स्थिती बिकट का आहे याच्यावर सुद्धा विचार केला पाहिजे. मित्र, एखादा एक शिक्षक जर 8 वर्गांना शिकवत असेल तर तुम्ही त्या मानसिकतेचा सुद्धा विचार केला पाहिजे. एक शिक्षक 5 वर्ग सांभाळत असेल तर त्या शिक्षकाच्या मानसिकतेचा सुद्धा विचार केला पाहिजे. 2 शिक्षक 8 वर्ग, मला सांगा कुठला शिक्षक एवढी तारेवरची कसरत करणार आहे? परंतु जिल्हा परिषद शिक्षक त्या तारेवरची कसरत करतात. एका बाजूने त्याला ऑनलाईन कामामध्ये, एका बाजूने सर्वेक्षणामध्ये, एका बाजूने घरकुलांचं, एका बाजूने संडासांचं सर्वेक्षण, या सगळ्यामध्ये त्या शिक्षकाला इतकं बिझी करून ठेवलेलं आहे. आणि ऑनलाईन कामामध्ये शिक्षकाला एवढं बिझी करून ठेवलेलं आहे की त्या बिचाऱ्या शिक्षकाला अध्यापन करायला वेळच नाही आहे. तरीसुद्धा त्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळात वेळ काढून तो शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापन करतो, उच्चतम विद्यार्थी त्या शाळेमध्ये घडवत असतो आणि परिवर्तन घडवत असतो समाजामध्ये. तरीसुद्धा त्या शिक्षकावरती आम्ही टीका करतो, त्याला टीकेचा धनी करतो. आज ज्या केंद्रप्रमुखाची जबाबदारी असते प्रत्येक शाळेमध्ये जाऊन माहिती कलेक्ट करणं, तो केंद्रप्रमुख आठवड्यातून 4 जर मीटिंगा घेत असेल तर मला वाटत नाही की शिक्षणाचा दर्जा आमच्या इकडे छान पद्धतीने आणि आमच्या आदिवासी समाज या शिक्षण व्यवस्थेने सशक्त होईल ह्या भ्रामक कल्पनेमध्ये कोणीही राहू नये. जर ही तुमची भ्रामक कल्पना असेल तर आजच्या आज तुम्ही आताच्या आत्ता प्रत्येक पालकाने जिल्हा परिषद शिक्षकांकडे लक्ष दिलं पाहिजे, शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तिथली व्यवस्था समजून घेतली पाहिजे. ज्या पद्धतीने शिक्षकाला तिथे काम करावं लागतंय, या सगळ्या गोष्टीला कुठेतरी ते गावची कमिटी, गावचे शिकलेले तरुण सगळे जबाबदार आहेत. आणि मी याच्यामध्ये सरकारवरती सुद्धा दोष ठेवेन, कारण जाणीवपूर्वक जिल्हा परिषद शाळा बंद पाडून किंवा मराठी शाळा बंद करून आमच्या आदिवासी भागाचं नुकसान करण्याचा यथोचित प्रयत्न केला जातो आहे. आमच्या आदिवासी तरुणांचं, आमच्या आदिवासी मुलांचं जेवढं यथोचित नुकसान केलं जातं आहे या सगळ्या सिस्टीममध्ये, मात्र आमचे पालक अजूनही डोळे बंद करून आहेत. मी याच्यामध्ये पालकांना सुद्धा दोष देणार नाही, कारण आमचे जे पालक आहेत ते अशिक्षित आहेत, त्यांना जगाचं ज्ञान नाही आहे. परंतु त्यांना कुठेतरी वाटतंय माझा मुलगा शिकावा, माझ्या मुलाने कुठेतरी नाव कमावावं, कुठेतरी चांगलं जीवन जगावं आणि आदिवासी संस्कृतीचं जतन करावं. मात्र आमचे तरुण, आमचे शिकलेले सवरलेले विद्यार्थी या पालकांच्या आशा अपेक्षांना तडा देत आहेत आणि आम्ही पालकसुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करतो आहोत. ज्या पद्धतींची शाळांची स्थिती सरकारच्या धोरणांनी झालेली आहे त्याला जेवढं सरकार जबाबदार आहे तेवढा समाजसुद्धा जबाबदार आहे. कुठलीही शाळा म्हणा, मग ती अगदी व्यवस्थापनाची शाळा असेल तरीसुद्धा तिथे या पद्धतीने काम केलं जात आहे. या पद्धतीची सिस्टम तिथे उभी राहिलेली आहे. ज्या पद्धतीने शिक्षक शिकवतो आहे, ज्या पद्धतीने शिक्षकाने शाळेचं व्यवस्थापन ठेवलेलं आहे ते अगदी वाखाणण्याजोगं असतं. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामध्ये, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी
त्या शिक्षकाला इतकं कोंडून ठेवलेलं असतं की त्या शिक्षकाकडे निष्क्रिय होण्याशिवाय पर्याय नसतो. आज ऑनलाईनसारखं आजची या 2 वर्षाची कंडिशन जाऊ द्या मित्रांनो. ही जागतिक महामारी, या जागतिक महामारीमध्ये कुणीही काही करू शकलेलं नाही. पण याच्या आधीची कंडिशन, यानंतर येणारी कंडिशन आमच्याकडे ज्या पद्धतीने उभी राहणारे, आदिवासी समाजाला नागवण्याचं काम करणारे, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मित्र. आज आमच्या आदिवासी तरुणांनी जी अलिप्तवादाची भूमिका घेतलेली आहे ती योग्य नाही मित्र. आम्ही अलिप्त का आहोत? आम्ही सिस्टीमशी लढत का नाहीत? याच्या आधीच्या विचारवंतांनी सुद्धा समाजाचे प्रश्न मांडलेले आहेत. परंतु सामान्य माणसाचा विचार करून जेव्हा समस्या आपण मांडणार आहोत मित्रांनो, किंवा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत, तेव्हा हे प्रश्न अगदी सिस्टीमला मजबूत करणारे, समाजाला मजबूत करणारे आहेत. जर तुम्ही समाजाच्या सामान्य माणसाचा विचार करणार नाहीत आणि फक्त सिस्टीमचा विचार करणार आहात, त्यावेळी समाज सशक्त होणार नाही आणि आम्ही कुठल्याही पद्धतीचे समाजाची उभारणी करू शकणार नाही आहेत. आज आमच्या तरुणांमध्ये एक गोष्ट फार प्रकर्षाने जाणवायला लागली की शिक्षणाबरोबर आमच्या तरुणांमध्ये हेकेखोरपणासुद्धा आलेला आहे आणि मान अपमान ह्या गोष्टीसुद्धा इतक्या भिन्नतेने रुजवलेल्या आहेत की आम्ही अगदी थाटापाटात राहण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आमचा शिकलेला तरुण गावामध्ये जेव्हा जातो तेव्हा तो हा अपेक्षा करतो की आमच्या समाजातील लोकांनी मला मान दिला पाहिजे, मला सन्मानाने वागवलं पाहिजे, माझ्याशी सगळ्यांनी बोललं पाहिजे. पण मित्र हो, समोर येणाऱ्या सामान्य माणसाशी तुम्ही बोललात तर मला वाटत नाही की तुमचा अपमान होईल. तुम्ही बोला. ज्यावेळी तुम्ही एखादी समस्या मांडत असता मित्रांनो आपल्या समाजासमोर, त्यावेळी त्याला थोडंसं तिरकस करण्याचा प्रयत्न ही जुनी जाणती माणसंसुद्धा करणार आहेत. कारण त्यांना कुठेतरी वाटतं की हा 2-4 बुकं शिकलेला आहे, हा कुठेतरी आपल्या परंपरेला छेद देण्याचं काम करणार आहे. तर मित्र, त्या परंपरा त्यांच्याकडून समजून घ्या. त्यांनी एखादी वाईट प्रथा असेल आपल्या समाजामध्ये, ती अचानक कमी होणार नाही आहे. त्याच्यावर आपल्याला खूप वर्क करावं लागणार आहे. त्याच्यासाठी त्या सिस्टीमचा ताबा आपल्याला घ्यावं लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला म्हाताऱ्या कोताऱ्यांना सन्मान द्यावा लागणार आहे. त्याच्या अगदी मुळाशी जावं लागणार आहे. त्यांना समजून घ्यावं लागणार आहे आणि मग त्या वाईट प्रथेवरती तुम्ही आघात करू शकता मित्रांनो. आता एक थोडीशी कवितेची एक ओळ वाचतो आणि नंतर मग पुन्हा बोलायला सुरुवात करतो. आता बरीच वर्ष झालीत एकसुद्धा महायुद्ध झालेलं नाही. आता बरीच वर्ष झालीत एकसुद्धा महायुद्ध झालेले नाही. गंजलेल्या शस्त्रांना धार लावून घ्या. पुन्हा महायुद्ध भडकण्याची चिन्ह आहेत मित्र. पुन्हा महायुद्ध भडकण्याची चिन्हे आहेत. ही कविता मित्र आदिवासी तरुणांसाठी आहे. मी याच्यासाठी महायुद्धाची भाषा करतो आहे. ही महायुद्धाची भाषा शस्त्रांची नाही आहे. ही महायुद्धाची भाषा परिवर्तनाची आहे. आज तुम्हाला परिवर्तन करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही शिक्षण व्यवस्थेमध्ये घुसत असता, शहरामध्ये जात असता, तेव्हा आदिवासींवरती ज्या पद्धतीने बोट ठेवलं जातं आहे, त्याचवेळी त्याच बोटाला कापण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आलं पाहिजे. असं म्हटलं जातं की पूर्वी आपल्या पूर्वजांचे अंगठे घेऊन इतर समाज सशक्तपणे उभे राहिले. मित्रांनो, आज अंगठा देण्याची वेळ नाही आहे. आज दुसऱ्यांचे अंगठे कापण्याची वेळ आलेली आहे. आज तुमच्या हातामध्ये लेखणी आहे मित्र. या लेखणीच्या सहाय्याने तुम्ही जग बदलवू शकता. तुमची महान संस्कृती जगापुढे आणू शकता. जर तुमच्या महान संस्कृतीचा विचार जर भारतामध्ये होत नसेल तर जग त्याच्यासाठी दखल घ्यायला तयार आहे मित्रांनो. फक्त तुम्ही आदिवासी संस्कृती, आदिवासींची महान परंपरा लिखित करा, ती जोपासण्याचा प्रयत्न करा. ज्या पद्धतीने आज आमच्याकडे भूक बळी जात आहेत, कुपोषणासारखे गंभीर प्रश्न उभे राहत आहेत, याच्यामध्ये परिवर्तन तुम्ही घडवू शकता. मला सांगा, मागच्या 50 वर्षांचा जर विचार केला, 1921मध्ये जवळजवळ 2 कोटी लोकसंख्या ही महामारीमध्ये मरण पावली असा उल्लेख काही ठिकाणी माझ्या वाचनामध्ये आलेला आहे. कदाचित हे सत्य असेल, कदाचित असत्य असेल, परंतु मी ते सत्य मानून चालतो. त्यावेळी जर तुम्ही विचार केला तर त्या 1919च्या प्लेगच्या साथीमध्ये किंवा त्या रोगाच्या महामारीमध्ये सगळ्यात कमी नुकसान जर कुणाचं झालं असेल तर ते आदिवासी समाजाचं झालं. इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा इंग्रजांनी अशा पद्धतीने व्यापारीकरण केलं की इतर समाज नडले गेले, त्याच्यामध्ये गरीब झाले, दरिद्री झाले, पण त्याचा आदिवासी समाजामध्ये कुठेही उल्लेख झालेला नाही.
1931च्या जनगणनेमध्ये खऱ्या अर्थानं आदिवासींचा विचार केला गेला मित्र. परंतु त्याआधीही आपण आदिवासी जीवन जगत होतो आणि हे आदिवासी जीवन जगत असताना कुठेही माझा आदिवासी बांधव उपासमारीने मेला नव्हता. जर त्या काळी आदिवासी बांधव उपासमारीने मेले नव्हते तर मग आजच आमच्यामध्ये कुपोषण का, आजच आमच्यामध्ये उपासमारीसारखी वेळ का यावी, आजच आम्ही रेसनिंगवरच्या किडलेल्या शेताचा आसरा का घ्यावा, खावटीसारख्या किडलेल्या शेताचा आसरा का घ्यावा. आज माझी आजी जवळजवळ 103 वर्षाची असताना मरण पावली. तिने 100 ओलांडल्यानंतर हातामध्ये काठी घेतली. मला तिचं आश्चर्य आणि कौतुक वाटायचं. मी नेहमी तिला विचारायचो सुद्धा की आजी, तुझी 100 उलटली तरीसुद्धा तुला काठीची गरज का गं पडली नाही. तेव्हा ती मला अगदी प्रेमळपणे म्हणत असायची की बाळा, आम्हाला पूर्वी खाण्यासाठी काहीही नसायचं, तेव्हा रानातली कंदमुळं, मधाची पोळी आणि रानभाज्या याच्यावरती आम्ही संपूर्णपणे गुजराण करायचो. मला कुठेतरी तिचा हेवा वाटायचा की आज आम्ही शिकलेले सवरलेले तरुण मार्केटमधून स्वच्छ भाजीपाला आणून खातो, आम्ही हवं ते पौष्टिक काजू बदाम खातो, तरीसुद्धा आमच्या शरीरामध्ये अनेक विविध व्याधी का. आणि माझी आजी 103 वर्षाची तरीसुद्धा ती तंदुरुस्त का, कधीही दवाखान्यात गेली नाही. तेव्हा मला तिच्या या सगळ्या गोष्टीचं गुपित कळलं की ती रानातल्या भाज्या खाऊन खाऊन सशक्त झाली होती. जर रानातल्या भाज्या, रानफळं हे सगळी खाऊन माझी आदिवासी पिढी एवढी सशक्त होती, आजचीसुद्धा 70-75 गाठलेल्या माणसांकडे तुम्ही जाऊन बसा, तुम्हाला आदिवासींचं लोकजीवन, आदिवासींची अन्नव्यवस्था सगळं काही ते तुम्हाला नीटपणे समजावून सांगतील. तुम्हाला या मार्केटची काहीसुद्धा गरज पडणार नाही. तुम्ही पुन्हा एकदा रानाकडे वळाल. आणि मला मित्रांनो खात्री आहे, ज्यावेळी तुम्ही रानाकडे वळाल, जेव्हा शिकलेली सवरलेली पिढी रानाकडे जंगलाकडे वळेल, तेव्हा आमची जी औषधं आहेत, आमच्या ज्या रानवनस्पती आहेत, जी कंदमुळी आहेत, याची चव तुमच्या पुढच्या पिढीलासुद्धा घेता येणार आहे. पण मित्रांनो, वेळीच जर तुम्ही गावाकडे वळाला नाहीत, रानाकडे वळाला नाहीत, तर मला वाटतं की फार लवकर आमचे डोंगर नष्ट होणार आहेत. कारण ज्या ठिकाणी आदिवासी दऱ्याखोऱ्यामध्ये राहतो, सरकारचा प्रकल्प नेमका त्याच ठिकाणी येतो. असं म्हटलं जातं, एका आमदाराच्या तोंडचं विधान मित्रांनो सांगतो की पुढच्या 2076पर्यंत फक्त जव्हार तालुक्याच्या आसपासचा प्रदेश संपूर्णपणे धरणांमध्ये बुडून जाणार आहे. फक्त जव्हार तालुका हा तेवढा शिल्लक राहणार आहे. मग मित्रांनो, मला सांगा, जव्हार तालुक्यामध्ये किमान 103 ते 105 गावं आहेत. या गावांनी जायचं कुठं? त्यांचं पुनर्वसन कुठे केलं जाईल? आणि जर त्यांचं पुनर्वसन कुठे केलं जात असेल तर कुठेतरी लांब, ज्या ठिकाणी आदिवासी समाज नाही, ज्या ठिकाणी डोंगर नाही, ज्या ठिकाणी गवत नाही, ज्या ठिकाणी झाडं नाही, त्या ठिकाणी जर आमचं व्यवस्थापन केलं तर सांगा, आदिवासींनी जगायचं कसं? आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे आता पेशाचे अधिकार मिळत आहेत, तुम्ही आदिवासी म्हणून स्वायत्त जीवन जगतायत, त्या ठिकाणी तुम्ही स्वायत्त जीवन जगणार आहात का? मग वेळीच तुम्ही या सगळ्या प्रकल्पांना विरोध का करत नाहीत? आणि मित्रांनो, तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही जा, ज्या ठिकाणी मोठे प्रकल्प झालेले आहेत त्या ठिकाणी जर सगळ्यात मोठी कोणाची हानी झाली असेल तर ती माझ्या आदिवासी समाजाची झालेली आहे. आज नर्मदा बचावसारखं आंदोलन आहे, तिथे हजारो आदिवासी वर्षानुवर्षे लढा देत आहेत, परंतु त्यांचा प्रश्न आजही सुटलेला नाही. तर मित्रांनो, आज मला सांगा, तुम्ही जर आज लढा उभा केला नाही, आज या सगळ्या प्रश्नांकडे डोळसपणे बघितलं नाही, तर मला सांगा की तुम्ही पुढच्या पिढीला काय ठेवणार आहात आणि पुढच्या पिढीसमोर तुम्ही रानावनाचा काय प्रश्न मांडणार आहात? आज तुम्ही वेळीच रानाकडे वळलं पाहिजे, रानातल्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे आणि आपला डोंगर खच्चीकरण होण्यापासून वाचवला पाहिजे. भूकबळी या गोष्टीवरती मी बोलत होतो. मित्रांनो, मी आजीचं जसं उदाहरण सांगितलं, मग आजच आपल्याकडे भूकबळीसारखी प्रथा का निर्माण झाली? आजच आम्हाला रेशनिंगवरून धान्य खरेदी का करावं लागतं आहे? आदिवासी या सगळ्या सिस्टीममध्ये कुठेतरी गुरफटला जातोय का? तर खरंच मित्रांनो, गुरफटला जातोय. कारण आज आम्ही रानावनाचा आसरा घेणं सोडून दिलेलं आहे. आज ज्या रानावनातल्या फळांना, भाज्यांना, सुक्या मेव्यांना परदेशात मोठी मागणी आहे, ती आम्ही इथे भारोभार विकतोय. कांदा, लसणं, बटाट्याच्या किमतीमध्ये त्याला देतो आहोत आणि त्याचं मार्केटिंग आमच्याकडून होत नाही आहे. ही शोकांतिका आहे मित्रांनो. आणि ही शोकांतिका दूर करायची असेल तर मित्रहो, आजच आपण याच्यासाठी जागा झालं पाहिजे. या भूकबळीवरची एक कविता ऐकवतो आणि मग मी पुढे बोलतो. कवितेचं नाव आहे आत्महत्या. जीर्ण झोपडीच्या दारात
जीर्ण झोपडीच्या दाराआत बोथट उंचीवर गळ्यात गळफास अडकवून मेलेला निराधार म्हातारा. जीर्ण झोपडीच्या दाराआत बोथट उंचीवर गळ्यात गळफास अडकवून मेलेला निराधार म्हातारा उगीचच बदनाम झाला. पोस्टमार्टममध्ये दारूने झिंगलेल्या त्या देहात अल्कोहोलचं प्रमाण आढळून. कुणालाच कळलं नाही त्याच्या मृत्यूचं खरं कारण. कुणालाच कळलं नाही त्याच्या मृत्यूचं खरं कारण. पोलिसांनी सुद्धा केलं क्लोज चॅप्टर अकस्मात मृत्यूची नोंद करून. हसत दाराबाहेर आलेल्या डॉक्टरांना मी विचारलं तेव्हा कळलं त्याच्या मृत्यूमागचं खरं कारण. आठवडाभर पोटात अन्नाचा कण नसलेल्या म्हाताऱ्यानं दारूच्या संगनमतानं केली निर्घुण हत्या. स्वतःच्याच उपेक्षित आयुष्याची जीर्ण झोपडीच्या दारात. मित्रहो, ही वस्तुस्थिती आज आमच्याकडे निर्माण व्हायला लागलेली आहे. आज आमच्याकडे व्यसनाधीनता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आहे. उपासमारीसारखी वेळ आमच्या आदिवासी समाजावर आलेली आहे. या सगळ्या गोष्टींवर विचार करायचा वेळ आमच्यासारख्या शिक्षित तरुणांकडे बिलकुल नाही का? याच्यावरती आमच्या आदिवासी तरुणांनी विचार केला नाही पाहिजे का? खुद्द आदिवासी तरुणच या व्यसनाधीनतेच्या विळख्यामध्ये सापडलेला आहे. आज त्याची कंडिशन इतकी झालेली आहे की एका बाजूने रोजगार नाही, एका बाजूने दारूचं व्यसन, एका बाजूने तो मानसिक वैफल्यग्रस्त झालेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीला शिक्षण, आरोग्य आणि राजकारण या सगळ्या गोष्टी जबाबदार आहेत. कारण या सिस्टीममध्ये भरडला गेलेला आहे माझा आदिवासी तरुण. मग जे सारासार विचार करतायत त्या सगळ्यांनी एकत्र येणं ही आपली जबाबदारी नाही का मित्रांनो? आज उपासमारीसारखी वेळ आपल्या आदिवासी समाजावर येते हा खरं तर शोकांतिकेचा प्रश्न आहे. आज ज्या आदिवासी पूर्वी फक्त दारू प्यायचे, मी याचं समर्थन करतो की आदिवासी फक्त शुद्ध मोहाची दारू प्यायचे, परंतु आज आमच्याकडे मोहाच्या बरोबरती खांड्यागुळ आणि नवसागरेचं प्रमाण वाढलेलं आहे आणि संपूर्ण पिढी बर्बाद होत चाललेली आहे. वेळीच जर याच्यावर उपाययोजना केली नाही तर मला वाटतं की संपूर्ण तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या विळखेमध्ये जायला वेळ लागणार नाही. आणि आमच्याकडे या सगळ्यांचं व्यवस्थापन करणारे पोलीससुद्धा आहेत हो मित्र. परंतु हे पोलीस मित्र काय करतात तर या सगळ्या गोष्टींना समर्थन देतात. आणि हा माझा खुला आरोप आहे. ज्या ज्या गावांमध्ये दारूचे व्यवसाय चालतात, दारूचे परवाने दिले जातात, आदिवासी समाजाला कधी बिअर माहिती नव्हती, त्या आदिवासी समाजामध्ये दारूचे गुत्ते लावण्यासाठी परवाने दिले जातात आणि त्यांच्याकडून तथाकथित पोलीस खंडणीसुद्धा वसूल करत असतात. मग याच्यावरती कुठेतरी विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज ज्या पोलीस स्टेशनमध्ये आदिवासींची भांडणं जातात, तंटामुक्तीच्या पलीकडे गेलेली भांडणं पोलीस चौक्यांवरती मिटवायला आमचा समाज जातो आणि तिथे आमच्या खिशामधले उरले सुरले पैसेसुद्धा भरून ते भांडण मिटत नाही आणि आमचा आदिवासी समाज त्या पोलीस चौकीवरसुद्धा नागवला जातो. आणि मित्रांनो, तिथे काम करणारे पोलीससुद्धा आदिवासी समाजाचेच असतात. आज आदिवासी समाजातील शिक्षित तरुण आदिवासी समाजालाच कुठेतरी नडू पाहत आहेत आणि मग आम्ही दुसऱ्या बाजूने बोंबाबोंब करायची की आदिवासींचं शोषण केलं जातं आहे. परंतु आम्हाला अंतर्गत पोखरणारे जे मुद्दे आहेत या मुद्द्यांवरती आम्ही कधी विचार करणार? आमचेच तरुण आमच्याच समाजाला कुठेतरी नागवण्याचं काम करतायत. त्यावेळी ज्या संघटना बोंबाबोंब करतायत की आम्ही आदिवासींच्या हिताचं काम करतो आहोत, जे राजकीय पक्ष घोषणा करतात की आम्ही आदिवासींच्या विकासासाठी काम करणार आहोत, त्यांचे कुठेतरी कान पिळण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतंय. आज आदिवासी समाजामध्ये जी व्यसनाधीनता आहे, दारूचे व्यसन मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कुठेतरी या सगळ्या गोष्टींना तरुणांनी आळा घातला पाहिजे किंवा त्याच्यावर विचार केला पाहिजे. याच्यावरती मी एक नेहमी कविता म्हणत असतो, सर्क्युलेशन नावाची. ती कवितासुद्धा मी तुम्हाला ऐकवतो मित्रांनो, म्हणजे तुम्हाला परिस्थितीची जाणीव येईल. की झोपडीचं छत दररोज उद्ध्वस्त व्हायचं, तळपायाची आग मस्तकापर्यंत पोचायची, मस्तकापासून तळपायापर्यंत तापलेल्या रक्ताचं दररोज सर्क्युलेशन व्हायचं. कष्टानं अर्धमेल्या झालेल्या आईचा पाठीचा मणकासुद्धा आतापर्यंत अर्धमेला झाला असेल. कष्टानं अर्धमेल्या झालेल्या आईचा पाठीचा मणकासुद्धा आतापर्यंत अर्धमेला झाला असेल, तरीही बाप सुधारला नाही. मोहाच्या फुलांची, खांड्या गुळाची दारू शुद्ध अशुद्ध पाण्यात मिसळून मिटवत राहिलाय पोटाची आग अन्न पाणी वाचून. तरीही जगतोय साला मरणाच्या दारात जाऊन. दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना त्या दिवशी पोलिसांनी पकडलं.
दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना त्या दिवशी पोलिसांनी पकडलं. त्याच दिवशी पोलीस गावाबाहेर झोकांड्या देत जाताना पाहिलेत मी. त्याच दिवशी पोलीस गावाबाहेर झोकांड्या देत जाताना पाहिलेत मी. अशा पद्धतीची सिच्युएशन पोलिसांनी आमच्याकडे निर्माण केलेली आहे. जे पोलीस दारूची हप्ते वसुली करायला येत आहेत तेच गावामधून कुठेतरी डुलत चाललेले आहेत. ज्या पोलिसांकडून आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेची मागणी करतोय तेच पोलीस आमच्या ग्रामीण भागामध्ये येऊन अशा पद्धतीने हप्ते वसुली करतात आणि प्रत्यक्ष दारू आणि मद्यपेय विक्रीला खतपाणी देत आहेत. मग अशा वेळी आमच्या संघटना जातात कुठे, आमच्या राजकीय व्यक्ती कुठे लुप्त होतात, मला काहीच कळत नाही. ज्या राजकारणाचा आम्ही सहारा घेऊ पाहतोय, ज्या राजकारण्यांना आज आम्ही डोक्यावरती नाचवतो आहोत, त्या राजकारण्यांनी आमच्या समाजासाठी काय केलं? आजपर्यंत तुम्ही आदिवासी खासदारांचं, आमदारांचं संपूर्णपणे सर्वेक्षण करा, संशोधन करा. त्यांनी कितपत विकासाच्या योजना राबवलेल्या आहेत. तुम्ही मायनसमध्ये जाल त्या राजकारण्यांच्या सगळ्या या गोष्टींचा विचार केल्यानंतर, त्यांच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर. आज तुम्ही नामांकित शाळा निर्माण केलेल्या आहेत. आदिवासी समाजामध्ये ज्या ठिकाणी आदिवासी समाज आहे, ज्या ठिकाणी आदिवासी बहुल समाज आहे, त्या ठिकाणी नामांकित शाळा निर्माण करा. त्या ठिकाणी नामांकित शिक्षकांची नियुक्ती करा. मग आदिवासी समाजातल्या विद्यार्थ्यांवरती कशाला अत्याचार होतील? आदिवासी समाजातल्या मुलींवरती कशाला बलात्कार होतील? आणि जर आदिवासी समाजातल्या मुलींवर बलात्कार होत आहेत, त्यांची छेडछाड केली जाते, त्या व्यक्तींना तुम्ही धडा शिकवण्यापेक्षा कुठेतरी एखादी पोलीस स्टेशनवरती नोंद काय करताय? मोर्चे काढा. या सगळ्या सिस्टीमला जाब विचारा. मला ठाऊक आहे मित्रांनो, कुठेतरी मीडियासुद्धा आमच्याकडे कानाडोळा करतोय. कारण ज्या 9 ऑगस्टला आम्ही आदिवासी मूल निवासी दिवस साजरा केला, त्याच ठिकाणी तथाकथित एकाच समाजाने मोर्चा काढला. त्या समाजाचं चित्रण अगदी सुंदररित्या मीडियाने केलं. पण आम्ही जो मूल निवासी दिवस साजरा केला 9 ऑगस्टच्या दिवशी, आमच्या उदात्त संस्कृतीचं परंपरांचं जतन केलं, त्या परंपरा दाखवण्याचं धाडस मीडियाने केलं नाही. मीडियासुद्धा एवढा पक्षपातीपणा करतो आदिवासी समाजांमध्ये. मग आदिवासी समाजातल्या तरुणांनी पत्रकारितेकडे वळलं पाहिजे, या मीडियाकडे वळलं पाहिजे आणि आपले ज्वलंत प्रश्न जे आहेत ते मांडले पाहिजेत. परंतु कुठेतरी आमचे पत्रकार मित्रसुद्धा कुठेतरी बळी पडत आहेत. आणि जे मित्र, माझे पत्रकार मित्र खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाचे प्रश्न उचलत आहेत, त्या मित्रांना मी सलाम करतोय. इलेक्ट्रॉनिक मीडिया तो आपल्या ताब्यामध्ये घ्या. आज तुमच्या हातामध्ये मीडिया आहे मित्रांनो. आम्ही बोंबाबोंब करतोय, आमच्याकडे मीडिया दुर्लक्ष करते. मी सुद्धा ती बोंब करतोय. पण मित्रांनो, आपल्याकडे फेसबुकसारखं माध्यम आहे, व्हॉट्सअपसारखं माध्यम आहे, जे तुम्ही दररोज यूज करताय. त्या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्ही आदिवासी समाजाचे प्रश्न अगदी जगासमोर मांडू शकता. मग आज तुमच्या हातामध्ये मीडिया आहे. मग या मीडियाचा यथोचित वापर करा. कुठेतरी वेगळ्या मार्गाला जाण्यापेक्षा या मीडियाचे आदिवासी समाजातले प्रश्न जे निर्माण झालेले आहेत, राजकारण्यांच्या डोळ्यावरची जी पट्टी बांधलेली ती उतरवण्याचं काम करा. आणि जे इतर समाजातील व्यक्ती आपल्या समाजामध्ये येतात, आपल्या समाजावरती बोटं ठेवतात, आपल्या समाजाच्या सगळ्या उदात्त परंपरांची कुठेतरी पाहणी करतात आणि पुढे जाऊन हेळसांड करतात, त्याच्यावर संशोधन करतात, या सगळ्यांना रोखठोक प्रश्न विचारण्याचं धाडस आपण केलं पाहिजे. आणि मी करणार आहे मित्रांनो, मी करतोय सुद्धा. आता तुमच्या माध्यमात तुमच्यासमोर जे बोलतोय हे मी रोखठोक बोलतोय. मला पुढच्या परिणामांची मी भीती बाळगत नाही आहे आणि मला त्याची गरजही पडणार नाही. कारण जे मी सत्य मांडतोय, जी रिॲलिटी आहे, माझ्या समाजाला ज्या पद्धतीने नागवलं जातं आहे, या सगळ्या वस्तुस्थितीला कुठेतरी मित्र इतर समाज जे जबाबदार आहेत, तसं आम्हीसुद्धा जबाबदार आहोत. आणि आमच्या आदिवासी समाजाची जी मानसिकता झालेली आहे ती कुठेतरी बदलण्याची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही ही मानसिकता बदलत नाही मित्रांनो, तोपर्यंत कोणीतरी येऊन आपली दिशाभूल करणार आहे. आज ज्या आदिवासी संस्कृतीवरती इतर लोक येऊन संशोधन करतायत, कुठेतरी मांडतात की अशा पद्धतीने आदिवासी संस्कृती महान आहे, ते मांडतात, मांडणारे संशोधक मांडतात. परंतु आम्हाच्या वाचनात ते कुठेही नसतं की आदिवासी संस्कृती उदात्त आणि परंपराकाने वैभवशाली आहे. कारण आमची कुठेतरी दिशाभूल केलेली आहे. आम्हाला सांगितलेले तुम्ही आदिवासी जीवन जगता, तुम्हाला संस्कृती नाही, तुम्ही इतक्या योजना देऊनसुद्धा तुमचा विकास झालेला नाही. अशा माणसाचे तुम्ही कान पकडले पाहिजेत आणि त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. ज्या आदिवासी समाजाच्या योजना येतात त्या आदिवासी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करते? त्या सिस्टीममध्ये आदिवासी तरुण किती आहेत, आदिवासी माणसं किती आहेत? मित्रांनो, मी प्रश्न विचारतो की आश्रमशाळांमध्ये ज्या ठिकाणी संपूर्णतः आदिवासी विद्यार्थी, 500-1000 विद्यार्थी आदिवासी शिकतात, त्या ठिकाणी किती आदिवासी शिक्षक असतात, किती अधीक्षक हे आदिवासी असतात आणि किती जणांना आदिवासीपणाची जाणीव असते, आदिवासी विद्यार्थ्यांची कळवळ असते.
मी सुद्धा आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकलेला एक विद्यार्थी आहे. परंतु त्या ठिकाणची भयानक आणि दयनीय परिस्थिती तुम्ही बघा तर अगदी तुम्हाला डोळे बंद करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. एका तथाकथित संस्थेच्या आश्रमशाळेला मी भेट दिली होती मित्रांनो. त्या ठिकाणची परिस्थिती बघितल्यानंतर संपूर्ण त्या सिस्टीमला लाथाडावंसं वाटलं मला. त्या आश्रमशाळेमध्ये सकाळचं सत्र झाल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये इंग्रजी मीडियमची शाळा भरायची आणि जे आमचे आदिवासी विद्यार्थी आश्रमशाळेमध्ये शिकायचे त्यांना दुपारी बाहेर इंग्रजी मीडियमला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, त्यांच्या आवाजाचा त्यांना डिस्टर्ब होतं, म्हणून आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना दुपारी झोपण्याची सक्ती केली जायची. आता हे विद्यार्थी दुपारी झोपल्यानंतर ज्या आदिवासी समाजातल्या विद्यार्थ्यांना दुपारी झोपण्याची सवय नाही, रानामध्ये कुठेतरी फिरण्याची, रानाचा आस्वाद घेण्याची सवय असते, त्या विद्यार्थ्यांना दुपारी सक्तीने झोपण्याची सक्ती केली जायची. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना त्या आश्रमशाळेमध्ये कोंबलं होतं. ते बघितल्यानंतर कुठलाही पत्रकार त्या ठिकाणी गेला नाही आणि ती अजूनही कंडिशन त्याच पद्धतीने आहे. आता या 2 वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव जाऊ द्या, परंतु जेव्हा ती शाळा होईल तेव्हा माझे जे पत्रकार मित्र आहेत त्यांनी मला विचारावं त्या शाळेविषयी. मी त्या शाळेविषयी तुम्हाला माहिती देईन. तुम्ही तिथे जा, प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करा. आश्रमशाळांना जा, तिथल्या परिस्थितीची पाहणी करा. काय कंडिशन आहे, आदिवासी विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने तिथे ट्रीट केलं जातं. आम्ही म्हणतो की आदिवासी संचालनालय 1976ला जे सुरू झालं आणि त्याचं मंत्रालयामध्ये रूपांतर झालं. आमच्यासाठी हजारो योजना आहेत, आमच्यासाठी मस्त अधिकारी वर्ग आहे, परंतु ते अधिकारी वर्ग, तिथले शिक्षक आमच्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने नागवत आहेत, कशा पद्धतीने वागवतात, याचं कुठंतरी मूल्यमापन करण्याची गरज आहे. आणि जर हे मूल्यमापन सरकारकडून होईल याची अपेक्षा तुम्ही ठेवू नका, कारण सरकार त्यांना अपेक्षित असलेलं मूल्यमापनच करणार आहे. समाजातल्या जाणत्या जागत्या तरुणांनी, अभ्यासकांनी, पत्रकारांनी, राजकारण्यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचं मूल्यमापन तिथं जाऊन सर्वेक्षण केलं पाहिजे. तेव्हा माझ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे कुठेतरी प्रश्न सुटतील. तोपर्यंत आमच्याकडे फक्त चर्चा करण्याव्यतिरिक्त आमच्याकडे काहीही नाही. आणि जर अशा पद्धतीने आश्रमशाळांची कंडिशन असेल, तिथे फॅन नसतील, आमचे विद्यार्थी उकाड्यामध्ये बसत असतील, त्यांना दुपारी झोपण्याची सक्ती केली जात असेल, त्यांना खेळू बागडू दिलं जात नसेल, तर मला सांगा, जो आदिवासी तरुण सशक्त म्हणून आपण म्हणवतो किंवा रानावनात फिरणारा, त्याच्या पायाला कधीही थकवा नाही, अशा तरुणाला तुम्ही साखळा दंडामध्ये बंदिस्त केलेला आहे. आणि हे साखळा दंड मित्रांनो आमच्या गुलामीचे आहेत. इथे आमच्यावरती गुलामी लादली जाते. आम्हाला त्या तथाकथित सिस्टीमचा एक भाग करून घेतलं जाते आणि त्या सिस्टीममध्ये आम्हाला कुठेतरी नष्ट करण्याचं कुठेतरी चक्रव्यूह रचलं जातं आहे. हे काही खोटं नाही आहे मित्रांनो. ज्या मीडियाचा मी आधी उल्लेख केला, मीडिया आमच्याकडे कानाडोळा करते. खरं आहे मित्रांनो, कारण आदिवासी समाजामध्ये जेव्हा एखादी घटना घडत असते, जेव्हा ती नकारात्मक असेल तेव्हा त्याच्यावरती बाजार मांडला जातो, मात्र सकारात्मक असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आजही आदिवासी आजही ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. मी राजकारण्यांना नेहमी एक प्रश्न विचारतो कवितेच्या माध्यमातून. ती कविता मी तुमच्यासमोर सादर करतो मित्रांनो, की समानता नावाची कविता आहे. की तुम्ही खरेच असाल समतावादी तर संसदेच्या बाकाबाकावर नव्याने लिहून काढा. तुम्ही खरेच असाल समतावादी तर संसदेच्या बाकाबाकावर नव्याने लिहून काढा विझलेल्या निखाऱ्याचा खराखुरा इतिहास. मग बघा आजच्या इतिहासाची किती पाने शिल्लक राहतात ते. आता तापत आहेत स्नायूंची सगळीच शिल्प. आता तापत आहेत माझ्या स्नायूंची सगळीच शिल्प, सहनशीलता वगैरे, या सगळ्या स्नायूंची सगळीच शिल्प, सहनशीलता वगैरे. कृपा करून आमच्या हातातल्या लेखणींचं पुन्हा शस्त्र करू नका. कृपा करून आमच्या हातातल्या लेखणीचं पुन्हा शस्त्र करू नका. जर आज आम्ही जी लेखणी उचललेली आहे, आम्ही समाजाच्या परिवर्तनाची कुठेतरी दिशा वाट बघतोय. या परिवर्तनाची जर तुम्हाला लाज वाटत असेल किंवा लेखणी हातामध्ये धरायला तुम्हाला लाज वाटत असेल तर मित्रांनो, आदिवासी समाजाची जी तुम्ही कळकळ दाखवतायत ती करणं सोडून द्या. आज बरेच जण मला प्रश्न विचारतात, तुम्ही कविता लिहिता, तुम्ही लेख लिहिता, कथा लिहिता, कशासाठी लिहिता? वाचत तर कुणी नाही, मी मान्य करतो. आज वाचन संस्कृती कमी झालेली असेल, आदिवासी समाजामध्ये साहित्य आत्ता निर्माण होत असेल, परंतु जे शिकलेले सवरलेले तरुण आहेत त्यांनी आदिवासी साहित्यिकांचं साहित्य वाचा. ज्या पद्धतीने आदिवासी साहित्यिक विचारवंत ज्या पद्धतीने चळवळ उभी करू शकतायत, ज्या पद्धतीने समाजाला सशक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला पाठिंबा द्या.
तुम्ही त्यांचं साहित्य वाचा, कारण एक साहित्य ही समाजाला सशक्त बनवण्याची गुरुकिल्ली असते. आणि ज्या समाजाकडे साहित्याची सशक्त बनवण्याची गुरुकिल्ली आलेली आहे मित्रांनो, तो समाज वैचारिकदृष्ट्या खूप पुढे गेलेला आहे. आदिवासी समाजाला सुद्धा त्याची गरज आहे. कारण आपण या एका भ्रामक कल्पनेमध्ये राहू नये की माझ्या आदिवासी समाजामध्ये उदात्त परंपरा आहेत, माझी विचार करण्याची प्रगल्भता ही पूर्वपार चालत आलेली आहे. मित्रांनो, तंत्रज्ञानाचं जग आहे आणि इतर समाज आपल्याला कुठे कमी लेखण्याचं संधी मिळते किंवा आपल्याला कुठे नष्ट करण्याची एखादी संधी मिळते याची वाट बघते. या संधिसाधू समाजाला किंवा या संधिसाधू व्यवस्थेला जर तुम्हाला धडा शिकवायचा असेल तर मित्रांनो, आपल्याला लेखणी आणि साहित्य मोठ्या पद्धतीने निर्माण केले पाहिजे. इलेक्ट्रॉनिक मीडिया जो तुमच्या हातामध्ये आहे त्याचा योग्य तो वापर केला पाहिजे. बऱ्याच वेळा मी सुद्धा एका शिक्षण व्यवस्थेचा भाग होतो, शहरानगरात शिकलेलो आहे. परंतु जेव्हा आमचा आदिवासी तरुण शहरानगरामध्ये शिकतो तेव्हा आदिवासी म्हणून त्याला हिणवलं जातं. माझ्या बाबतीत एक घडलेला प्रसंग मित्रांनो असा होता की तिथे इमारतीचं काम चालू होतं आणि त्या इमारतीच्या बांधकामामध्ये आमचे आदिवासी मजूर काम करत होतं. एका उच्च अशा समाजामधल्या स्वतःला उच्च म्हणवणाऱ्या एका तरुणीने तिथे विधान वापरलं की आदिवासी बघायला या कसे असतात. त्यांच्या पाठीमागे मी उभा होतो आणि माझे काही मित्रसुद्धा. तेव्हा त्या विद्यार्थिनीला आम्ही तिथेच थोडंसं फैलावरती घेतलं आणि तो विषय आम्ही प्रिन्सिपलपर्यंत नेला. प्रिन्सिपलकडून हा विषय ट्रस्टीपर्यंत गेला आणि ट्रस्टींना त्या तथाकथित विद्यार्थिनीच्या वडिलांचा फोन आला. काही वेळ आमच्या बाजूने, आदिवासी विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलणारे ट्रस्टीसुद्धा काही वेळाने आम्हाला म्हणाले की तुम्ही या विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे. आता आम्ही माफी मागण्यासाठी स्पष्ट नकार दिला तेव्हा आम्हाला रेस्ट्रिकेट करण्याची धमकीसुद्धा दिली गेली, परंतु आम्ही तिथे माघार घेतली नाही. आदिवासी या शब्दाचा अर्थ माहीत नसताना ज्याने आदिवासींना नावं ठेवण्याची कामं केलेली आहेत त्यांना वेळीच धडा शिकवला पाहिजे आणि तो मी त्यावेळी शिकवला होता. मित्रांनो, मी ट्रस्टींना खुल्या म्हटलं होतं तुम्हाला रेस्ट्रिकेट करायचं तर खुशाल रेस्ट्रिकेट करा, मी आता कॅम्पसच्या बाहेर जायला तयार आहे. आणि हे मॅटर मी पोलीस स्टेशनपर्यंत ॲट्रॉसिटीपर्यंत नेण्याची धमकी दिली. तेव्हा त्यांनी माझी माफी मागितली, आमच्या सबंध विद्यार्थ्यांची माफी मागितली. आज हीच परिस्थिती माझ्या संपूर्ण आदिवासी विद्यार्थ्यांवर आलेली आहे. आज माझी एक डॉक्टर भगिनी पायल तडवी आत्महत्या करते आणि तरीसुद्धा आमचा आदिवासी समाज फक्त कुठेतरी काहीतरी बोलत असतो आणि त्याच्यावरती लिखाण करत असतो किंवा न्याय मागण्याच्या प्रतीक्षेत असतो. ज्या तरुणीकडून आम्ही असंख्य अपेक्षा लावून धरलेल्या असतात आणि ती तरुणी कुठेतरी आमच्या समाजासाठी काम करेल, कारण तिने उच्च शिक्षण घेतलेलं आहे. मुळात आमच्याकडे डॉक्टरांची वानवा आहे आणि त्याच्यात आमची तरुणी डॉक्टर होते. आम्ही किती अपेक्षेने तिच्याकडे बघत होतो आणि ती विद्यार्थिनी कुठेतरी हॅरेसमेंटला कंटाळून आत्महत्या करते आणि त्याच्यावर आम्ही एखादं राज्यस्तरावरचं किंवा राष्ट्रीय लेवलचं आंदोलनसुद्धा उभं करू शकलेलं नाही. ही आमची शोकांतिका आहे. इतर समाजामध्ये जेव्हा एखादी छोटी घटना घडते तेव्हा संपूर्ण समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो आणि आम्ही फक्त कोणीतरी आंदोलन उभं करेल आणि आम्ही त्याला एखादं लाईक करू किंवा एखादं त्याला फॉलो करू या प्रतीक्षेमध्ये असतो. आणि जर या प्रतीक्षेमध्ये आम्ही असू तर मला वाटत नाही की आमचे साखळदंडामध्ये बांधलेले पाय लवकर मोकळे होतील. आदिवासी समाज आम्ही आज म्हणतो की आम्ही 9.5% आमची लोकसंख्या आहे. मग जर तुम्ही एवढ्या संख्येने बाहेर पडलात, किमान त्याच्यामध्ये 2% तरुण जरी बाहेर पडले तर एवढं मोठं जन आंदोलन उभं राहील की आदिवासींसंदर्भात अपशब्द वापरण्याचं कुणाचं धाडससुद्धा होणार नाही. आणि हे धाडस त्याच्यामध्ये का निर्माण होतंय तर आम्ही गप्प आहोत, आम्ही मूग गिळून गप्प आहोत, आम्ही फारसं काही बोलत नाहीत. कुठेतरी कुणीतरी आदिवासी नावाच्या शब्दाचा उल्लेख करतो आणि आम्ही त्याला फक्त पुन्हा असं बोलू नकोस नाही तर तुझी खेर नाही अशी धमकी देऊन सोडून देतो, पण त्याच ठिकाणी त्याच्या कानफडात वाजवण्याचं धाडस आम्ही करत नाही. हे धाडस जेव्हा आमच्या तरुणांमध्ये येईल त्यावेळी कोणीही आदिवासींविषयी अपशब्द वापरणार नाही आहे. मला या कविता वाचल्यानंतर किंवा एखाद्या कविता लिहिल्यानंतर आम्हालासुद्धा धमकी दिली जाते की तुम्ही या सिस्टीमवरती टीका करता म्हणजे तुम्हाला कुठेतरी तुमच्यावरती गुन्हे दाखल होतील. जर आमच्या लेखणीने आमच्या समाजामध्ये जागृती येत असेल तर आम्ही कितीही वेळा गजाआड झालो, तुरुंगामध्ये गेलो तरी आम्हाला हरकत नाही, कारण आमच्या लेखणीची धार त्याने कमी होणार नाही आहे.
आमचे आदिवासी समाजाला जागं करणं ही काळाची गरज आहे आणि आमचे साहित्यिक बांधव ते सगळे यथार्थपणे पार पाडत आहेत. त्यासाठी वेळोवेळी मी डाखोरे सरांना विनंती करतो की वेळोवेळी अशी चर्चासत्र घडवून आणली पाहिजेत. वेळोवेळी तरुणांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. आज तुम्ही एवढं मोठं व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. या व्यासपीठाचा सगळ्यांना फायदा झाला पाहिजे. आज ज्या समानतेच्या गोष्टी इतर समाज आपल्यावरती करतोय किंवा आदिवासींना समानतेची वागणूक दिली पाहिजे असं बोललं जातं आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थाने आम्हाला समानतेची वागणूक दिली जाते का? आणि जर समानतेची वागणूक दिली जात असेल तर ती कशा पद्धतीची? कोणीतरी एखादी NGO आमच्याकडे घेऊन येतो आणि म्हणतो आम्हाला आदिवासी समाजामध्ये समानता व्यक्त करायची, समानता निर्माण करायची. या आदिवासी बांडगुळांना माहिती नसतं की तुम्ही आदिवासींचं रक्त सोसताय आणि ते आमच्या तरुणांनासुद्धा माहिती नसतं. आमचे आदिवासी तरुण त्या NGOकडे जातात, NGOमध्ये काम करतात, परंतु आमच्याच खांद्यावरती बंदूक ठेवून आमच्याच आदिवासींवरती गोळ्या झाडल्या जातात. या NGOच्या माध्यमातून आमचाच निधी लॅप्स केला जातो आणि आम्ही तरीही अनभिज्ञ असतो. आम्ही कुणाच्या तरी संघटनेचे बॅनर लावतो आणि आदिवासींमध्ये परिवर्तन करण्याची भाषा बोलत असतो. मित्रांनो, जोपर्यंत आम्ही समानतेची व्याख्या समजून घेणार नाहीत, समानता म्हणजे काय, NGOने आम्हाला दाखवलेलं विकासाचं गाजर म्हणजे समानता असेल तर मी NGOवरती टीका करतो आणि असे NGOंचा धिक्कार करतो. कारण या NGOच्या माध्यमातून कित्येक लोक आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करू पाहत आहेत. आणि ही घुसखोरी अशी साधीसुधी नाही तर ती संस्कृतीची घुसखोरी आहे. ती आमच्या उदात्त परंपरांची घुसखोरी आहे. त्याच्यावरती केलेल्या लिखाणाची घुसखोरी आहे. त्याच्यावरती घेतलेल्या पेटंटची घुसखोरी आहे. एखादा साताऱ्याकडचा तरुण उठतो आणि आदिवासी चित्रशैली मी निर्माण केली म्हणून पेटंट घेण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या सरकारने आदिवासी वारली चित्रशैलीसाठी माननीय जीवा सोमा मसे यांना पद्मश्री दिलेला असतो आणि त्या सरकारलासुद्धा माहिती असतं की आदिवासी वारली चित्रशैली कुठून निर्माण झाली, तरीसुद्धा त्या तरुणाला त्या आदिवासी चित्रशैलीचे पेटंट दिले जातात, असा सरकारचा मी धिक्कार करतो. आदिवासी संस्कृतीची थोडीसुद्धा जाण नाही आहे, आदिवासी चित्रशैलीची थोडीसुद्धा जाण नाही. त्याचं पेटंट एका बिगर आदिवासीला दिलं जातं आणि मी आदिवासी वारली चित्रशैली क्रिएट केली म्हणून त्याला पेटंट दिलं जातं. अशा वेळीही आमचा समाज गप्प बसतो. ही आमच्या समाजाची शोकांतिका नाही का? याच्यावर आम्ही बोललं पाहिजे, याच्यावरती विषय उचलून धरलं पाहिजे. याच्यावर तरुणांची जबाबदारी नाही का? शिकलेल्या सवरलेल्या विचारवंतांचीही जबाबदारी नाही का? खुलेआम आमच्या संस्कृतीची चोरी केली जाते. NGO येतात, कुठला निधी आणतात, आंतरराष्ट्रीय निधी आणतात, आमच्या आदिवासी समाजासाठी वापरतात. काय देतात? काय विकास करतात? काहीही विकास करत नाहीत ही NGO. मी ज्या शाळेमध्ये कार्यरत आहे त्या शाळेमध्ये एक NGO आली होती मित्रांनो. त्या NGOची एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आपले डोळे खाडकन उघडते. त्या NGOने गावातल्या लोकांना 10 दिवसापूर्वी पूर्व सूचना दिली होती आणि त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी मलाच पाचारण केलं होतं. त्या 8 दिवसापूर्वी वातावरण निर्मिती केल्यानंतर त्या NGOमधली काही लोकं आली. 10-12 वह्या, 3-4 कपड्यांचे ड्रेस, 3-4 कंपास पेट्या अशा पद्धतीचं साहित्य घेऊन आलं. एका विद्यार्थ्याला दिल्यानंतर फोटो काढायचे, पुन्हा ते साहित्य कलेक्ट करायचं आणि पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याला द्यायचं. अशा पद्धतीचे साहित्याचं वाटप झालं. 8-10 कंपास पेट्यामध्ये 100 विद्यार्थ्यांनी कलेक्ट केले आणि गावच्या लोकांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला. आणि पुढच्या आठवड्यात येताना आम्ही तुमच्या लोकांसाठी ट्रक भरून कपडे आणि विविध सामानाची वाटप करण्यासाठी वह्या वगैरे घेऊन येणार आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असं आश्वासन दिलं. आणि जी NGO गायब झाली ती गेली 4 वर्षसुद्धा इकडे फिरकलेली नाही. हे आदिवासींना लुटण्याचं काम NGO अशा पद्धतीने करत आहे. त्यानंतर त्यांनी त्या फोटोंच्या माध्यमातून ते फोटो कुठे कुठे दाखवून काय निधी आदिवासींच्या नावावरती जमा केला असेल हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. आणि आज हे NGO सुद्धा हेच काम करत आहेत. समानतेविषयी मी बोलत होतो मित्रांनो की अजूनही समानता येण्यासाठी आपल्याला पुढची 200-300 वर्ष लढावं लागणार आहे. या सिस्टीमशी, या सरकारशी लढावं लागणार आहे. एका बाजूने इतर समाज आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. एका बाजूने सरकार समानतेची भाषा बोलते, आम्ही तुम्हाला समानतेने वागवू. एका बाजूने आमच्या आरक्षणावरती बोट ठेवायचं, दुसऱ्या बाजूने समानतेची व्याख्या करायची. याच्यामध्ये आमची दिशाभूल होते. या समानतेवरती एक मी कविता वाचतो आणि नंतर या समानतेवरती बोलतो की स्वातंत्र्याची विभागणी करा टप्प्याटप्प्याने, स्वातंत्र्याची विभागणी करा टप्प्याटप्प्याने, उपविभाग करा खरेदी विक्री करणाऱ्या मार्केट यार्डसारखे.
आमच्यापर्यंतही पोचू द्या एखादा विभाग स्वस्त रेसनिंग दुकानासारखा, म्हणजे अनुभवता येईल आम्हालाही स्वातंत्र्याची चव. आमच्यापर्यंतही पोचू द्या एखादा विभाग स्वस्त रेसनिंग दुकानासारखा, म्हणजे अनुभवता येईल आम्हालाही स्वातंत्र्याची चव. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणताना समानतेचे हजारो किडे मेंदूच्या आत वळवळले. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणताना समानतेचे हजारो किडे मेंदूच्या आत वळवळले. माझ्या मुक्या झालेल्या तोंडाकडे पाहून मास्तरांनी डोळे वटारून केला इशारा मला प्रतिज्ञा म्हणण्याचा. जगण्याचे असले बंद असलेले पूर्णाकृती वर्तुळ थोडंसं पुसून टाका. जगण्याचं बंद असलेलं पूर्णाकृती वर्तुळ थोडंसं पुसून टाका आणि परिघावर एक प्रवेशद्वार खुलं करा. आतले बाहेर, बाहेरचे आत येऊ द्या, जाऊ द्या. मगच तुमचं विकसनशील वर्तुळ पूर्ण होईल आणि भारताची अखंडता त्यानंतर आणखी मजबूत होईल. भारताची अखंडता त्यानंतर आणखी मजबूत होईल. ज्या आदिवासींसाठी हजारो योजना काढलेल्या आहेत, त्या आदिवासींच्या योजना पोचवण्यासाठी जी सिस्टम आहे, जी व्यवस्था आहे मित्रांनो, ती व्यवस्थाच इतकी गलिच्छ आहे आणि झिरपणाऱ्या सिद्धांतासारखी आहे. तिथे आदिवासी माणूस नाहीच. आणि जे आदिवासी माणसं आहेत, जे आदिवासी कर्मचारी आहेत, ते सुद्धा भ्रष्टाचाराच्या कचाट्यामध्ये आढळलेले आहेत. ही आमच्या समाजाची शोकांतिका आहे. ज्या आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी ते सिस्टीममध्ये घुसलेले असतात, तेच कुठेतरी भ्रष्टाचाराच्या जाळ्यामध्ये अडकू पाहत आहेत. जर असं होत असेल तर आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा बाळगायच्या की इतर समाजांच्या तरुणांकडून अपेक्षा बाळगायच्या, हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. जर तुम्हाला खरंच कळवळ नसेल समाजाची, तर मी म्हणतो की एकत्र येऊच नका. ज्या आदिवासी विकास प्रकल्पांमाध्यमातून आमच्या आदिवासींचा विकास करण्याचा ठेका घेतलेला आहे किंवा ज्या प्रकल्प माध्यमातून विकास योजना राबवल्या जातात, मला सांगा सामान्य माणसाला त्याचा किती विकास योजनांचा लाभ झालेला आहे. आज निवडक राजकीय व्यक्ती, राजकारण करणारे तथाकथित सरपंच, कार्यकर्ते आणि राजकीय व्यक्ती त्या योजनांचा लाभ घेतात. सामान्य माणसांकडून कागदपत्र कलेक्ट केली जातात, त्याच्या नावावरती योजना काढल्या जातात आणि कुठेतरी त्या आदिवासी समाजाला नागवण्याचं काम केलं जातं. आमचा निधी आम्हीच लाटण्याचं काम करतो आहोत. मित्रांनो, जर याच्याकडे वेळेस लक्ष दिलं नाही तर मला वाटत नाही की आदिवासी समाज सशक्तपणे उभा राहील, आदिवासी समाजाचा विकास होईल. आम्ही आदिवासी समाजाचा जेव्हा विचार करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की हजारो वर्षाची ही उदात्त परंपरा आहे. इतकी वर्ष आमच्याकडे कुठलंही विद्यापीठ नव्हतं, तरीसुद्धा आम्ही संस्कृतीचा, आदिवासी जीवनशैलीचा, निसर्गवादाचं प्रत्येक मूल्य जोपासलेलं आहे. आजही माझ्या आदिवासी बंधांना घटनेचं एकसुद्धा कलम माहिती नसतं, ना मूलभूत कर्तव्य माहिती असतात, ना मार्गदर्शक तत्व माहिती नसतात. तरी संविधानाच्या कुठल्याही नियमाचं उल्लंघन न करता माझा आदिवासी समाज यथोचितपणे त्याचं पालन करत असतो. इतकी उदात्त जीवनशैली माझ्या आदिवासी बांधवांची आहे. आणि जर एवढी उदात्त शैली माझ्या आदिवासी बांधवांची असेल तर राज्यघटना किंवा इतर गोष्टींचं किंवा मूल्यांचं आम्हाला काही गरज नाही आहे. आज शाळांमधून मूल्य शिकवावी म्हणून शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाते. मित्रांनो, ही मूल्य शिकवण्याची वेळ आमच्या संस्कृतीवरती आली, ही आमची शोकांतिका आहे. आणि ही शोकांतिका जर दूर करायची असेल तर मी म्हटलं तसं की माझे सगळे तरुण बांधव, सगळे आदिवासी पत्रकार, सगळे आमदार, खासदार, राजकीय कार्यकर्ते, सर्व संघटना, सर्व उपजमाती, जाती, या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. एकमेकाकडे बोटं दाखवण्यापेक्षा, एकमेकाला हिनवतेपेक्षा ती बोटं हात एकमेकाच्या हातामध्ये द्या. बोटं दाखवण्यापेक्षा हातामध्ये हात दिलेला मला वाटतं आपल्याला एकमेकाला सहकार्य करण्यासाठी, समानता प्रस्थापित करण्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. जर तुम्हाला समानता प्रस्थापित करायची नसेल, मी म्हटलं तसं की पूर्वी जेवढे विचारवंतांनी इथे व्यक्त केलेले आहे त्यांनी समाज आणि सरकार याच्यामधला संघर्ष मांडलेला आहे. परंतु व्यक्ती ते समाज आणि समाज ते सरकार हा प्रवास कोणीही उलगडलेला नाही. हा उलगडण्याची गरज आहे. ज्यावेळी आम्ही समाजातल्या सर्वसामान्य माणसाचा विचार करणार आहोत, सर्वसामान्य माणसाला आम्ही मदतीचा हात देणार आहोत, समानतेचा हात देणार आहोत, तेव्हा सामान्य माणूससुद्धा गर्वाने म्हणेल की मी आदिवासी आहे, मला आदिवासी असल्याचा गर्व आहे. आम्ही उगीच दुसऱ्यांच्या जातीचं किंवा दुसऱ्यांचं मूल्यमापन करण्यात आमचा वेळ वेस्ट घालवण्यापेक्षा आम्ही आदिवासी समाजामध्ये पुन्हा एकदा
जे वर्तुळ आम्ही निर्माण केलेले आहे, ज्या वर्तुळाच्या बाहेर आम्ही निघण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्या वर्तुळाची एक रेषा पुसून ठेवाच मित्रांनो, परंतु एक रेषा अशी निर्माण करा की ती पुन्हा उलट मार्गाने आमची सर्वसामान्य माणसापर्यंत पोचणारी असेल. आणि जेव्हा ही रेषा सर्वसामान्य माणसापर्यंत पोचेल तेव्हा त्याच मार्गाने पुन्हा उलटे फिरा आणि जे तुम्ही परिघावरती एक रेषा निर्माण केलेली आहे त्या रेषेच्या माध्यमातून बाहेर पडा. आणि ज्यावेळी तुम्ही या रेषेच्या माध्यमातून बाहेर पडाल मित्रांनो, तेव्हा कुठलाही समाज तुमच्याकडे तुच्छतेने बोट दाखवणार नाही आहे. कुठलाही समाज, कुठलाही राजकीय व्यक्ती डोळ्यावरती पट्टी बांधून तुमच्याकडे येणार नाही आहे. तो जेव्हा येईल तेव्हा उघड्या डोळ्याने येईल, तुमच्या प्रश्नांचे सरबती घेऊन येईल, त्या प्रश्नांवरती काय करायचं या सगळ्यांचा उहापोह तो करेल, व्यासपीठावरून खरं बोलेल, त्याचा जाहीरनामा खऱ्या अर्थाने मांडेल. आणि जोपर्यंत हे धाडस आमच्या तरुणांमध्ये येणार नाही, जोपर्यंत आमच्या संघटनांमध्ये येणार नाही, तोपर्यंत मला वाटत नाही की राजकीय व्यक्ती या सगळ्यांकडे डोळसपणे बघेल. मी म्हणत नाही की राजकारण वाईट आहे, मी राजकारणाचं समर्थन करतो, परंतु जे राजकारण मला अपेक्षित आहे, ज्या राजकारणाच्या माध्यमातून समाजाचा विकास व्हायला पाहिजे, ते राजकारण मला बघायला मिळत नाही. ही माझी शोकांतिका आहे. जे चांगले विचार मांडणाऱ्या राजकीय व्यक्ती आहेत, मी आजही त्यांचा आदर करतो. आणि जी राजकीय व्यक्ती याच्यापुढे निर्धास्तपणे काम करेल, आदिवासी समाजाचे प्रश्न उचलून धरेल, त्याला मी सॅल्यूट करेन. आदिवासी समाजाच्या नावावरती जे निवडून येतात आणि आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष करतात, अशांचा मी जाहीरपणे धिक्कार करतो. आणि मित्रांनो, तुम्हीसुद्धा करायला पाहिजे. जोपर्यंत त्या व्यक्तींचा तुम्ही धिक्कार करणार नाही, तोपर्यंत ती माणसं आपल्याला अशाच पद्धतीने कुठेतरी नागवण्याचं काम करणार आहे. आणि मित्रांनो, असंही नाही, तुम्ही 18 वर्षापासून जे मतदान करता, या मतदानामध्ये परिवर्तन करण्याचं फार मोठं धाडस असतं. जे धाडस निवडणूक लागल्यानंतर तुमच्या भिंतीवरती किंवा तुमच्या मतदार कार्डाच्या पाठीमागे सुद्धा देत असतं. की तुम्हाला समाजामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर निवडणूक आयोगाच्या सूचना फॉलो करा. तुम्ही राजकारण्यांच्या सूचना फॉलो करताय, इथेच आम्ही चुकतोय. आणि जेव्हा एखादी राजकीय व्यक्ती तुमच्याकडे येणार आहे, जेव्हा ती तुमच्या वार्डामधून उभी राहणार आहे, तुमच्या मतदारसंघातून उभा आहे, त्या मित्रांनो जाणीवपूर्वक त्याच्या शिक्षणाची तपासणी करा, त्याने विकास केलेल्या कामाची तपासणी करा, त्याने सामाजिक कार्यामध्ये दिलेल्या योगदानाची तपासणी करा. आणि जर तुम्ही या सगळ्याची तपासणी न करता तुम्ही जर त्यांच्या पाठीमागे धावत असाल, तर मला वाटतं तुम्ही 4 बुकं शिकून आदिवासी म्हातारे कोताऱ्यांच्या भाषेमध्ये बोलायचं, तर 4 बुकं शिकूनसुद्धा तुम्ही अडाणी आहात. आणि ही 4 बुकं जी समाजाच्या उपयोगाची आहेत ती शिका. आज जी शिक्षण व्यवस्था निर्माण झालेली आहे त्याला थोडंसं त्याच्यावरती विचार करा आणि या शिक्षण व्यवस्थेवरती कुठेतरी बोट ठेवा. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेणार नाही आहेत तोपर्यंत आपल्या समाजाचा विकास होणार नाही. आज ज्या तरुणांनी अर्धवट शाळा सोडलेल्या आहेत, जे तरुण आज व्यसनाधीनतेच्या आहारीकडे गेलेले आहेत, ज्यांनी 9वी 10वीमध्ये मध्यंतरी शाळा सोडलेली आहे, त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी पुन्हा शाळेच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम करा. रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत, त्या रोजगाराच्या संधी त्यांच्यापर्यंत पोचवा. परंतु आम्ही ते करत नाही आहे. मला नोकरी मिळाली ना, मला इतरांशी घेणं देणं नाही, हा विचारवाद आम्ही आजपर्यंत आमच्या काळजामध्ये अगदी जोपासून ठेवलेला आहे. खेकड्याची प्रवृत्ती आमच्यामध्ये निर्माण होते का, हा सुद्धा प्रश्न आहे. जर खेकड्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण होत असेल एकमेकाला खेचण्याची, तर ती आजच सोडा. जर तुम्ही आजपर्यंत केलेल्या चुकांचा पुनरावृत्ती जर करत असाल तर मला वाटत नाही की या समाजाला तुम्ही सशक्त बनण्यासाठी योगदान देत आहात. जे शहरामध्ये नगरामध्ये आहेत त्या माणसांशी संपर्क साधा, त्या माणसांना पुन्हा पधारो हमारे देश म्हणा, त्यांना आपल्या गावाकडे आणा, त्यांना आपल्या सिस्टीमचा भाग समजावून घ्या, ग्रामव्यवस्थेमध्ये त्यांना समाविष्ट करून घ्या आणि त्यांचे सल्ले घ्या. महत्त्वाचं की कुठल्या वार्डामधून कोण उमेदवार उभा करायचा आणि त्याची पुढची भूमिका काय असेल. जर आमच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आजही अशिक्षित उमेदवार उभे राहत असतील, 3री 4थी शिकलेले तरुण उभे राहत असतील, तर त्यांनी काय केलं पाहिजे याची जाणीव करून द्या. त्यांनी उभं राहू नये असं मी म्हणत नाही, त्यांच्या मतदाराचा अधिकार आहे, तो त्यांना राजकीय याच्यामध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे, पण त्यांना त्यांची दिशा सांगा. तुम्ही एक गावाचा विकास आराखडा तयार करा. मित्रांनो, प्रत्येक आदिवासी समाजामध्ये असंख्य शिक्षक आहेत. तुम्ही शाळेचा विकास आराखडा तयार करता, गावाचा विकास आराखडा तयार करता, तसा या बांधवांना एकत्र करा, यांचा विकास आराखडा तयार करा, गावाचा विकास आराखडा तयार करा. आणि जो सचिव म्हणून काम करतो ग्रामसेवक, तो जर आपल्या समाजाचा नसेल तर त्याला आपल्या समाजाची जाणीव करून द्या, आपल्या समाजाची जाणीव करून द्या, त्याच्या जबाबदारीची जाणीव करून द्या, त्याच्या मागे पुढे करण्याची
मागे पुढे करण्याची जी पद्धती आहे ती सोडून द्या. त्याला प्रश्न विचारा. तो सिस्टीमचा भाग आहे. तो फक्त ग्रामसभेच्या लेखापडीचं काम करतो. तो तिथला सर्वस्व नाही. परंतु आमच्या तरुणांची आणि हीच शोकांतिका आहे की आज ज्या ठिकाणी पैसा मिळतो किंवा ज्या ठिकाणी कुठेतरी आमच्या खिशाला कुठेतरी ऊब मिळणार आहे तिकडे धावण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, हे मूर्खजळ आहे. हे फक्त तुम्ही तुमच्यासाठी उपयोगात आणणार आहेत, ते समाजाच्या उपयोगाचं नाही. जर तुम्ही समाजाचा निधीच अशा पद्धतीने स्वतःचे खिसे गरम करण्यासाठी वापरत असाल तर मला वाटत नाही की त्या ठिकाणी आपला समाज सशक्त असा होईल. बरेच प्रश्न आहेत मित्रांनो, त्याच्यावरती चर्चा होत राहील. परंतु तुर्तास मी पुन्हा एकदा आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी एकत्र या. पत्रकार बंधू, आमदार, खासदारसारखे राजकीय व्यक्ती, शिकलेले शिक्षक बांधव या सगळ्यांनी एकत्र येऊन समाजाच्या विकासासाठी एकोप्यासाठी प्रयत्न करा. सर्व संघटनांनी एकत्रित या आणि समाज परिवर्तनाचा ध्यास घ्या. मी इथे माझं बोलणं थांबवतो आणि माननीय डाखोरे सरांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. बरेच ज्वलंत प्रश्न मी मांडलेसुद्धा असतील, किंबहुना मी चुकलोसुद्धा असेल, मध्ये अडखळलोसुद्धा असेल, तरीसुद्धा तुम्ही सर्वांनी मला ऐकलत. काही चुकलं असेल तर लहान भाऊ समजून, एक समाजाचा घटक समजून मला माफी करावी आणि मी तुर्तास तुमची रजा घेतो. धन्यवाद.